नमस्कार मंडळी. आज मित्रमंडळ बेंगलोरच्या वतीने प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार पुष्पा द्रविड यांच्या सोबत गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुष्पाताई आपल्या मित्रमंडळाच्या संस्थापक सदस्य आहेत. कधी कधी असं होतं की आपल्याच अगदी जवळच्या माणसाचीही सगळ्यांना नव्याने माहिती करून द्यावीशी वाटते. त्यांचा कला प्रवास, त्यांची प्राध्यापक म्हणून कॉन्ट्रीब्युशन, कला क्षेत्रातही त्यांनी केलेले वेगवेगळे प्रयोग ह्याची माहिती सगळ्यांनाच व्हावी हा या मुलाखतीचा हेतू आहे. त्यांची मुलाखत घेत आहेत शर्मिला पाठक. बेंगलोरमधील मराठी लोकांना त्या परिचित आहेतच. गेली अनेक वर्षे ते जाहिरात क्षेत्रात काम करत आहेत. अनेक मासिकातून त्यांनी लेखन केले आहे. निवेदन, सूत्रसंचालन, विक्रम गोखले पासून आर्य आंबेकर पर्यंत अनेक नामवंत पाहुण्यांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. ओव्हर टू शर्मिला. नमस्कार. नमस्कार काळे काका, नमस्कार रसिक हो, आणि नमस्कार पुष्पाताई. मला वाटतं पुष्पाताईंचं आपण सगळ्यांनी स्वागत करूया. रसिक हो, आज 8 नोव्हेंबर आहे. मराठीतले आनंद यात्री म्हणून सुप्रसिद्ध असणारे आपले पु ल देशपांडे यांचा आज वाढदिवस आहे. आणि ज्यांच्या बरोबर पुष्पाताईंनी सुद्धा एक आनंद योग शेअर केलेला आहे असे आपले पु ल देशपांडे, त्यांचा आज जन्मदिवस आहे. आणि त्याच दिवशी आपण पुष्पाताईंची मुलाखत घेतो आहोत, कारण आपण सुरुवातच करणार आहोत ती पुष्पाताईंच्या पुलंबरोबरच्या अनुभवांनी. या पुलंनी पुष्पाताईंचं मनपूर्वक कौतुक करून त्यांना सुद्धा आयुष्यामध्ये कसा आनंद दिला ते आपण पुष्पाताईंच्याच तोंडून ऐकूया. स्वागत पुष्पाताई. नमस्कार सर्व रसिकांनो, हे सगळेजण उपस्थित आहात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. ऍक्च्युली आता खरं म्हणजे हा कोविडचा सीझन चालू आहे. या दिवाळीला आपण सगळे घरातच बसून आणखी दिवाळी साजरी करायची आपल्याला करणार आहोत. पण ईश्वराचरणी प्रार्थना करू की पुढच्या वर्षी आपण स्वतः भेटून ही दिवाळी साजरी करू. आता शर्मिलाने आता सांगितलं अविस्मरणीय दिवस, तो खरंच अविस्मरणीय होता माझ्यासाठी आहे. 67 मध्ये मी लग्न होऊन बँगलोरला आले मे मध्ये. आणि आर्टिस्ट मध्ये कुठे ग्रुप मध्ये काही इथे मला पाहायला मिळतं आहे का, किंवा महाराष्ट्रीयन इथे कोण कोण लोक आहे पाहायसाठी मी महाराष्ट्र मंडळात गेले असताना तिथे माझी ग्रुप कॅप्टन वडगावकरांची ओळख झाली. ग्रुप कॅप्टन वडगावकरांनी महाराष्ट्र मंडळामध्ये असलेले शिवाजी टिळक यांचेही पेंटिंग्स दिलेले आहेत. मी ते पाहत असतानाच त्यांनी मला विचारलं की तू इतक्या तल्लीनतेने पाहती आहेस. तेव्हा माझ्या यजमानाने सांगितलं की ती स्वतः आर्टिस्ट आहे. मग तेव्हा अरे असं का, मला आता दुसरं पेंटिंग द्यायचं आहे ह्यांना ऑगस्ट मध्ये, तर तुम्ही करून द्याल का. मी एका पायावर हो म्हटलं. पण माझा प्रश्न एवढाच होता की मी लग्न झाल्यानंतर फक्त 1 महिन्यासाठीच इथे आलेले होते, कारण मी इंदोर गर्ल्स कॉलेजमध्ये शिकवत असल्यामुळे मला परत जाऊन रिझाईन करायचं होतं, मग नंतर यायचं होतं. पण तो वेळ होता, 1.5 महिन्यामध्ये होता, त्यामुळे मी ते घेऊ शकले. आणि मग इंदोरला जाऊनच मी ते पूर्ण केलं आणि इथे आल्यावर त्यांना दिलं. आणि इथे आल्यावर मला कळलं की याचं अनावरण जे आहे ते पु ल देशपांडे करणार आहेत. त्यामुळे माझा आनंद आणखी द्विगुणित झाला, कारण पु ल देशपांडे आणि बालगंधर्व हे दोघं मित्र आहेत.
आणि एकमेकांबद्दल त्यांना खूप माहिती आहे. तेव्हा आपण केलेलं पोर्ट्रेट कसं असेल, त्यांना कसं वाटेल, ही फार मोठी उत्सुकता होती मला. आणि मला एवढं समाधान आहे की जेव्हा त्यांनी त्याचं अनावरण केलं तेव्हा त्यांच्या तोंडून वाव असा शब्द निघाला आणि ते म्हणाले की हे पेंटिंग की हे चित्र जे आहे ते अगदी जिवंत आहे आणि बोलकं आहे. त्याचे रंगसंगती अतिशय सुंदर आहे आणि द्रविड लोकांनी द्रविड देशात येऊन केलेली ही कलाकृती आहे. तर त्याचा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यामुळे माझा हे अस्मरणात राहिलंय. पण प्रश्न असा आहे की त्यावेळेस रेकॉर्डिंग नव्हतं, त्यामुळे मी रेकॉर्ड करू शकत नाही, पण त्यांचे शब्द मला आठवतात की ते काय म्हणाले. अच्छा, आता आपण त्या बालगंधर्वांचं पेंटिंग पाहू. थोडस मोठं करता येईल का? हे बालगंधर्वांचं पेंटिंग आहे, याच्यामध्ये कलर्स हे अतिशय बोलकं झालेलं आहे. ते ह्याच्याबद्दल तुम्हाला शर्मिला जास्त सांगू शकेल काही? म्हणजे आजही हे गांधीनगरच्या महाराष्ट्र मंडळाच्या सभागृहामध्ये लावलेलं आहे आणि बालगंधर्वांचा अगदी साध्या वेशातला हा फोटो आहे, पण मुळातच बालगंधर्व किती देखणे होते हे या पोर्ट्रेटमध्ये दिसतंय आणि असं जिवंत पोर्ट्रेट वाटतं हे. म्हणजे आजही त्यांच्या हसण्यातनं असं शरदाचं आल्हाददायक चांदणं पडल्यासारखं वाटतं आणि असं वाटतं की आता ते त्यांच्या नाटकातला एखादा डायलॉग सुरू करतील की काय, दादा ते आले ना, किंवा नाही मी बोलत नाथा, असं गाणं सुरू करतील की काय असं वाटतं. इतका त्यांचा हा फोटो बोलका आहे आणि पोर्ट्रेट हे पुतळ्यासारखं नाही वाटत, असं छान जिवंत वाटतं. त्यांचा बाल्डनेस, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, दात ह्याच्यामध्ये तरी म्हणजे कलाकाराची पारंगतता दिसून येते असं आपण म्हणू शकतो, असं वाटतं मला. अशा प्रकारचे शब्द पुलंनी वापरले त्यामुळे मला जास्त आनंद झाला होता, म्हणून मी सांगितलं की शर्मिलालाच बोलू द्या म्हणून. मला एक आठवतं आजच्या म्हणजे पुलंच्या जन्मदिनाच्या निमित्ताने, पुलस्पर्श होताच दुःखे पळाली, नवा सूर आनंद यात्रा मिळाली, निराशेतुनी माणसे मुक्त झाली, जगू लागली हास्य गंगेत न्हाली. असं जे मंगेश पाडगावकरांनी त्यांच्याबद्दल म्हटलेलं आहे ते किती खरं आहे. म्हणजे आता पुष्पाताईंच्या सहवासात पण पुलं किती थोडा वेळ आले होते, पण त्यांना जन्मभर पुरेल इतका आनंद ते देऊन गेलेत, असं मला आज अगदी म्हणावंसं वाटतं. तुमचं काय मत आहे पुष्पाताई ह्याच्याबद्दल? अगदी बरोबर आहे. म्हणजे मला अजूनही ते चित्र पाहिलं, मी मंडळात गेले, आणखी मी त्याच्याकडे पाहते आणि मला एक प्रकारचा आनंद होतो, कारण ते खरोखरच खूप बोलकं आहे. मुख्य त्याच्या ट्रान्सपरन्सी आहे. आणि आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग यातला असा आहे की हे चित्र ज्यावेळी काढलं तेव्हा पुष्पाताई फक्त 26 वर्षाच्या होत्या आणि या चित्राने महाराष्ट्र मंडळामध्ये त्यांची एक स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आणि त्यांच्या जीवनातली चित्रकलेची आनंद यात्रा ऍक्च्युली आणि या चित्रापासून सुरू झाली बंगलोर मधली. ऍक्च्युली ओनली महाराष्ट्राचे नाही, बँगलोर मध्येच हे माझं पहिलं पेंटिंग होतं. त्याच्यानंतर मी बरीच पेंटिंग केली इथे आणि ज्यात अनेक तंत्रांचा वापर आहे. तुम्ही खूप चित्र काढलीत, प्रत्येक वेळी नवे नवे प्रयोग केलेत आणि तर आधी आपण त्यातली काही पेंटिंग दाखवू शकता, तिने एकानंतर एक दाखवू शकता. तिसरे दाखवू शकता. हे 3 पेंटिंग तुम्ही पाहिले, हे 3 वॉटर कलर मधले पेंटिंग आहेत. याच्या पहिल्या पेंटिंग मध्ये तुम्ही पाहाल की आपलं फुलं विकणाऱ्या बायका आहे, फुलं करतात ते आणखी ते विकतात ते, असं त्याचं हे काढलेलं आहे. आणि दुसऱ्या पेंटिंग मध्ये जसे वॉश पेंटिंग येते, पण याच्यामध्ये मी एक पोर्शन घेतलेला आहे कारण ते बरंच मोठं पेंटिंग आहे. ह्याच्यामध्ये शृंगार करताना दाखवलेली आहे. तिसरं पेंटिंग जे आहे हे थोडस मोठं कराल तर हे मी आता मागच्या महिन्यातच केलेलं पेंटिंग आहे. याच्यामध्ये
ऍक्च्युअली ह्याच्यात क्लिअर दिसत नाहीये, पण याच्यामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी वगैरे आलेली आहे. आणि एक युवती वाट पाहती आहे कोणाची तरी गार्डन मध्ये उभं राहून, ते दाखवलं आहे याच्यामध्ये. तर त्याच्यानंतर तुम्ही जाऊ शकता, पेंटिंग दाखवू शकता. आता हे पेंटिंग जे आहे, हे सुरुवातीला जेव्हा लग्नाच्या आधी मी आमच्या घरासमोर एक कुंभार होता आणि त्याच्याकडे जसं आपण गुलाबही करतो तसं त्यांचं त्याच महिन्यामध्ये सांजे म्हणून करतात. हे एक देवीचं प्रतीक आहे. आणखी ते रोज काढून त्याची पूजा वगैरे करतात. तर त्याच्या बेसिकवर मी हे केलेलं आहे. तर त्याच वेळेस हे त्याला टेसू म्हणून म्हणतात, टेसू आणि सांजे. आणि नंतर त्यांचं लग्न होतं कोजागिरीच्या दिवशी. नेक्स्ट पेंटिंग. त्याच्यानंतरचे जे दुसरं पेंटिंग आहे हे पण दुर्गा त्याच वेळचं आहे. तिसरं पेंटिंग. याच्यामध्ये तुम्ही याच्यात लाईन वर फोर्स आणि हे केलेली, कारण हे ते जे करतात तेव्हा तिथे रंगीन चांदण्या, टिकल्या, चांदण्या किंवा कलर पेपर लावून करतात. तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला फोर्स दिसेल की ते भयंकर दाखवलंय, कारण ती त्या व्याघ्र रूपामध्ये आहे. तर पुढचं दाखव. हे आहे महिषासुरमर्दिनी. त्याच्यामध्ये जो तुम्ही हे ऍक्च्युअल पाहिलं तर ह्याच्यामध्ये फोर्सफुल लाईन दाखवलेल्या आहेत आणि तोंडामध्ये भयंकर दाखवले आहे. डोळे लाल आहेत, जीभ बाहेर आलेली आहे. ते ह्याच्यामध्ये दिसत नाही आता, पण याच्यात मुख्य ज्या लाईन ज्या आहेत त्याचा फोर्स मध्ये खूप आलेला आहे. तर हे ते दुर्गाचे जे पेंटिंग होते त्याच्या संदर्भात मध्ये. नेक्स्ट. हे आहे कोलाज. हे प्लॅस्टिक जाळून, एकदम मी प्लॅस्टिक पिशवी बंद करत होते आणि करताना ते प्लॅस्टिक जळली आणि त्याच्यामध्ये मला काहीतरी आकार दिसले आणि मग त्याच्यानंतर मी प्लॅस्टिक जाळून आणखीन एक पूर्ण एक्झिबिशन केलं. तर त्याच्यात हे एक एक्झाम्पल आहे. ही एक तंबोरा घेतलेली म्युझिशियन आहे. नेक्स्ट. हे कंटेम्पररी आर्ट, मॉडर्न आर्ट मध्ये आहे. एक झाडामध्ये घर होतं, आणखीन ते पडलं होतं, तर त्याचं ते फॉर्म केलेलं आहे. नेक्स्ट. हे पण त्या दिवस आणि रात्र ह्याच्यात दाखवलेली आहे. सूर्य एकीकडे जातो आणि एकीकडे येतो, असा हा प्रकारचा दाखवलेला आहे. नेक्स्ट. हे पण एक कंटेम्पररी आर्ट मध्ये आहे. नेक्स्ट. हे पण सूर्य आणि चंद्र हे असे छोटे 2 पेंटिंग्स आहेत, ते एकाजवळ लावता येतात. नेक्स्ट. हे लाईन वर्क आहे. याच्यामध्ये हे फक्त इंकनी केलेले आहेत, की फक्त फिगर्स इंकनी दाखवले आहेत. त्याच्यामध्ये एक कोळीनी आहे, ती कोळी विकायला जाते माशा, तिला त्या तोंडाला मॅसेज, जसं ती विचारच करते की नुसतं मासे आपण कसे पकडतो आणि कसे विकायला जातो, म्हणून ह्याच्या तोंडाला मासा दाखवल्या, बाकी सगळे लटकलेले मासे आहेत आणि ती विकायला चाललेली आहे पकडून. तिसरं जे पेंटिंग आहे हे इकडच्या बाजूचं तिसरं जे पेंटिंग आहे त्याच्यामध्ये स्त्री काही वेळेसला अगदी आपल्या ह्याच्यामध्ये बांधली जाते विचारामध्ये, की तिला काही मोकळीक मिळत नाही आणि ती कशी जखडली जाते प्रत्येक ह्याच्यामध्ये आणि ती कसा यायचा प्रयत्न करते हे दाखवलं याच्यामध्ये. सगळे. नेक्स्ट. हे जे पेंटिंग आहे हे मी सेकंड इयरला असताना परीक्षेसाठी केलेलं आहे. त्यावेळेस हुसेन परीक्षा घ्यायला आले होते आणि अप्रिशिएटेड व्हेरी मच. आय गॉट द फर्स्ट प्राइज, फर्स्ट क्लास, आणखीन हायेस्ट मार्क्स इन दिस पेंटिंग त्यावेळेस. अरे वा. नेक्स्ट. नेक्स्ट. तुम्ही नुसते पहा. नेक्स्ट. नेक्स्ट. याच्यामध्ये एक शुकभाषिणी
पण एक बाई आहे ती पक्षी दाखवली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल टेक्स्चर, बारीक बारीक टेक्स्चर दाखवलं आहे. आता तुम्ही थोडं फास्ट जाऊ शकता. फास्ट झाला. हे पण दुसरं एक पेंटिंग असंच ती निघाली. हे एक झाडाचं लँडस्केप आहे. नेक्स्ट. आता याच्यावर क्लिअर दिसत नाहीये, मी तुम्हाला नुसते हे दाखवते. पुढे जाऊ. आता याच्यामधले जे स्ट्रोक्स आहेत, तर ह्याच्यामध्ये एक तंबुरा घेतलेली बाई आहे आणि ह्याच्यामध्ये स्ट्रोक दाखवले आहेत. हे एका विलेज सीन आहे. नेक्स्ट. हे जेव्हा एक पाऊस पडला नव्हता आणि सर्वदूर लोक पावसाची वाट पाहत होते, त्यावेळेचा पाऊस आला, तर पहिले दृष्ट पाऊस आल्यानंतर ती कशी पाहतीये हे दाखवलेलं आहे. शेतामध्ये असलेली वाळलेली झाडं. नेक्स्ट. 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 ह्याच्यामध्ये ते झाड दाखवलंय ज्याच्यामध्ये की लाईट पास होतोय आणि इथे आता आपल्या गावामध्ये झाडाच्या तिथे गणपती वगैरे ठेवतात आणि त्याची पूजा करतात, तर तो सीन दाखवलेला आहे. नेक्स्ट. आता म्युरल आलंय. मला वाटतं पेंटिंगचा बोलू म्युरल वर. हा, पण मला वाटतं म्युरल बद्दल आपण नंतरच बोलूया. आधी सगळे म्युरल्स बघूया. आणि तुमचे पेंटिंग्स बघताना असं जाणवतं की तंत्राचे नवे नवे प्रयोग म्हणजे या पेंटिंग्स मध्ये आहेत. आणि रंगांचं आणि तुमचं नातं तर फारच जवळकीचं आहे. म्हणजे आणि रंगांच्या ज्या छटा वेगवेगळ्या तुम्ही वापरलेल्या आहेत प्रत्येक पेंटिंग मध्ये, ते बघूनही थक्क व्हायला होतं. म्हणजे तर मला पुष्पते असं पहिल्यांदा विचारावं असं वाटतं की तुमचा हा चित्रप्रवास कसा सुरू झाला. म्हणजे इतकी सुंदर चित्र पुढे तुम्ही जगाला दिलीत, पण ह्याची सुरुवात कशी झाली आणि पहिलं चित्र तुमच्या हातून केव्हा आणि कसं साकार झालं. मी पेंटिंग करायला खूप उशिरा सुरू केलं. जे रांगोळ्या पहिल्यांदा करायची की पण मला ही काही कल्पना नव्हती की आपण पेंटिंग करू शकू. पण ज्याला म्हणतात ना, तुमच्या ज्या भाग्यात असतं किंवा लिहिलेलं असतं तेच होतं. तसं मी एका लग्नाला गेलो होते इंदोरला. आणखीन एका पाटावर रांगोळी काढली. आणखीन रांगोळी माझी चांगली असताना दुसरीची रांगोळी ठेवली गेली. हे मला आखरलं. कारण काय की तिने फक्त IGD केलं होतं आणि माझ्या मनात आलं की मी पण IGD करेन. माझं रांगोळी चांगली असताना सुद्धा, सगळे चांगलं म्हणत असताना सुद्धा घेतली गेली नाही, हे डोक्यात आलं. आणि मी ग्वाल्हेरला आल्यावर पेंटिंग शिकायचा विचार केला. तेव्हा मी काहीतरी 6वी-7वीत होते. घरी आल्यावर सांगितलं की मला पेंटिंग शिकायचंय. मग आर्ट्स कॉलेजमध्ये गेले. आणखीन आमच्या तिथे माझे प्रिन्सिपल होते, ते तिथेच राहायचे खाली. त्यांना म्हटलं सर मेरे को ड्रॉइंग सीखना है. ते म्हणे आ जाओ कल. कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांनी सांगितलं तुम्ही जो तुमने देखा है वो निकालो. आता काय काढायचा मोठा प्रश्न होता. तर त्यामुळे मी चपलेंचा ढीग काढला. जोडे जे बाहेर ठेवलेले असतात, जोडे जे लग्नामध्ये बाहेर ठेवलेले असतात, म्हणजे चपलांचा ढीग, मांडवा बाहेर. कारण काय की मला चेहरे वगैरे नाक डोळे येत नव्हते. तर म्हटलं ठीक आहे आपण चपला काढू, म्हणजे त्याचा काही प्रश्न नाही येणार. आणि तो त्यांना खूप आवडला. तो विचारच त्यांना खूप आवडला. त्यांनी क्लासमध्ये सगळ्यांना दाखवलं, दुसऱ्या टीचरना दाखवलं, नोटीस बोर्डवर लावून टाकलं. आणि घरी किती स्वतंत्र विचार आहे हा. किती स्वतंत्र विचार आहे हा. आणि किती आर्टिस्टिक माइंड आहे की चपलांच्या ढिगामध्ये तुम्हाला त्यावेळी चित्र दिसलं होतं त्या वयात सुद्धा. आणि त्यांनी त्याची खूप तारीफ केली. सगळ्यांना दाखवलं की व्हिज्युअली हाऊ यू कॅन थिंक इट. आणि घरी येऊन माझ्या वडिलांना सांगितलं की इसको तो कल से भेजो, इसको तो ड्रॉइंग ही सीखना चाहिए. आणि तेव्हापासून मी जे ड्रॉइंग सुरू केलं ते आज तागात चालू आहे. अरे वा. पण तेव्हा सुद्धा म्हणजे सरांना आश्चर्य वाटलं असेल ना की इतकं स्वतंत्र बुद्धीने तुम्ही ते पेंटिंग काढलं. हो, त्यांनी स्टुडंट्सला सगळ्यांना हे सांगितलं की तुम्हाला डोळे उघडे ठेवून तुम्हाला काय पाहायचं असतं ते ठरवा. म्हणजे नुसतं हे करून नाही, तर तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये काय दिसतं. आणि माझं तसंच झालं. माझे जे पेंटिंग आहे
ते सगळे रोजच्या जीवनावरच आहे. म्हणजे कारण मला MP मध्ये असताना तिथले विलेज आणि गावातल्या बायका हे नेहमी आवडल्या. कारण त्यांचं जे फिजिक्स आहे ते आपण व्यायाम करून वगैरे येत नाही. ते जे सौंदर्य आहे, आणि आम्ही जे विलेजमध्ये जायचो ते सौंदर्य इतकं सुरेख होतं की त्यांचा चेहऱ्याचा उत्साह, त्यांची बांधणी, कारण त्यामुळे मला अजूनही विलेज लाईफच जास्त आवडतं. आणि पूर्ण नैसर्गिक, कुठेही अकृत्रिमता म्हणजे कुठलीच अकृत्रिमताच दिसते त्याच्यात. आर्टिफिशियल काही. हा, तुमचं जे लाईफ आहे, ऍक्च्युअल लाईफ आहे, ते त्याच्यात दिसतं सगळ्यांचं. हा. मग तुम्ही चित्रकला शिकायला लागलात ते कसं काय, म्हणजे कोणाकडून शिकलात? गुरु म्हणून तुम्हाला कोण मिळाले? आणि दिस LS राजपूत जे प्रिन्सिपल होते, ते स्वतः सर्व कलेमध्ये म्हणजे पेन्सिल असो, वॉटर कलर असो, ऑइल कलर असो, अतिशय चांगले आर्टिस्ट होते. आणि त्यांनी आपल्या स्वतःसाठी आर्ट न करता स्टुडंट्सना शिकवायला, आपलं विद्यादान करायला त्यांनी जास्त मदत केली. ऍक्च्युली ते आणि हुसेन बरोबर शिकलेले आहेत. आणि जर कम्पेअर केलं तर त्यांचे चित्र इज खूप बेटर. पण त्यांनी त्या मार्गाकडे ते गेले नाही. आणखीन त्यांनी ते आणि हुसेन बरोबर राहत होते मुंबईला एका गॅरेजमध्ये, आणि तिथे दोघंही पोस्टर पेंटिंग करायचे. पण राजपूत सरांचे पोर्ट्रेट्स खूप चांगले करायचे म्हणून त्याला ग्वाल्हेरच्या राजघराण्यांनी बोलवलं तिथे, आणि राजाश्री मिळाला म्हणून ते तिथे येऊन स्थायिक झाले. आणि तेव्हाच आर्ट्स कॉलेज खुललं म्हणून तिथे ते प्रिन्सिपल झाले. योगायोगाने ते तुमचे शेजारी होते, म्हणजे तुमच्याच बिल्डिंग मध्ये ते राहत होते, आणि त्यांचं चित्र काढणं आपण म्हणूया येता जाता तुमच्या नजरेला पडलं. येता जाता मला त्यांची चित्र दिसायची. अरे वा. हा. आणि मग राजपूत सर तर तुम्हाला गुरु म्हणून लाभले, हा खूप मोठा भाग्ययोगच आपण म्हणूया. पण आणखी कोण कोण तुम्हाला प्रेरणादायक वाटते? चित्रकार होते, पण माझ्यावर जो इन्फ्लुएन्स झाला तो राजपूत सर दुसरे चंद्रेश सक्सेना म्हणून. ते आमच्याकडे 2-3 वर्षच होते कॉलेजमध्ये, पण त्यांच्या कलेमध्ये मला खूप शिकलं की ते ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग जास्त करायचे आणि लँडस्केप करायचे. पण ड्रॉइंग कसं करावं, कसं सांभाळावं, कसे कलर वापरावे, कशा प्लेट धुवाव्या, काय आयुष्यात जरूरत आहे, हे सगळं त्यांच्याकडून मी शिकले. आणि ते अजूनही म्हणजे मला असं वाटतं की इट इज व्हेरी युजफुल थिंग्स आयुष्यामध्ये. अरे वा. आणि त्यावेळी तुमचं जे आर्ट्स कॉलेज होतं, तर त्या काळी एका डॉक्टरच्या मुलीने आणि इतक्या घरंदाज घराण्यामधल्या मुलीने आर्ट्स कॉलेजला जावं, हे जरा थोडंसं वेगळं होतं का? समाजामध्ये वेगळेपणाने उठून दिसणार होतं का? आणि तुम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणा, घरून तुम्हाला काही विरोध का सहकार्य का काय, कसं होतं? म्हणजे तुम्ही जेव्हा आर्टिस्ट व्हायचं ठरवलं आणि MBBSचे मार्क असताना, तर हे कसं काय? म्हणजे ऍक्च्युली माझी याची खूप इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं म्हणून, आणि माझ्या डोक्यामध्ये आर्ट्स होतं. आणि खरं म्हणजे आर्ट्स याच्यासाठी होतं की मला डॉक्टर व्हायचं नव्हतं, कारण मला संसार करायचा होता. हे माझ्या लहानपणापासून डोक्यात होतं की आपल्याला घर हवंय, मुलं हवंय, संसार करायचा आहे, आणि आपण डॉक्टर झालो तर हे करू शकणार नाही. ते म्हणजे काय डॉक्टरांचे बोलणे ऐकल्यावरच मी ठरवलं होतं. आणि मी हे सांगितलं घरात, आणि माझे वडील वॉज व्हेरी हॅपी. ते म्हणे की अगदी तुझ्या मनात आहे तेच तू कर. आई मात्र जरा रागवली होती, पण मी हे प्रयत्न केला आणि केलं. माझा भाऊ स्वतः डॉक्टर आहे, वडील डॉक्टर होते, त्यामुळे घरामध्ये परंपरा व्हावी अशी आईची इच्छा होती. कारण आईला अशी इच्छा होती की मुलींनी डॉक्टर व्हावं आणि स्वावलंबी व्हावं स्वतःच्या ह्याच्यामध्ये, स्वतःच्या पायावर उभं असावं, आर्थिकदृष्ट्या सुद्धा. कारण तिच्या अनुभवावरून ती सांगत होती की बायकांनी आर्थिकदृष्ट्या सुद्धा स्वतंत्र असावं. बरोबर आहे. नंतर शी वॉज हॅपी बिकॉज आय वॉज डुईंग. तर नंतर तू काहीतरी मला आणखी विचारलं होतं. होय, की म्हणजे आजूबाजूच्यांचा पण काही असा विरोध झाला का? त्यावेळी ही जरा एक वेगळी वाट होती असं मला वाटतं. त्या काळामध्ये आर्टिस्ट लोक जरा घाबरतच मुलींना कलेच्या क्षेत्रात पाठवायचे. की त्या काळामध्ये म्हणजे आता माझं 80 वर्ष आहे, 80 वर्षापूर्वीच्या जवळजवळ 60-70 वर्षापूर्वीची गोष्ट. तर त्यावेळेस ते प्रश्न होता तो
पण माझे वडील तसे पुष्कळ फॉरवर्ड होते. त्यांनी म्हणे नाही तिची इच्छा आहे तर जाऊ दे, आणि मग आईने पण साथ दिली त्यांना. तर त्यामुळे त्यामुळे नो आणि मग प्रॉब्लेम. ड्रॉइंग मधलं कोणतं शिक्षण तुम्ही घेतलं त्यावेळी? आणि नेहमीचं शाळेचं शिक्षणही सुरू असेलच ना म्हणजे? हो, कारण माझ्या आईचं पहिल्यांदा होतं की नुसतं आर्टिस्ट नाही व्हायचं. तर त्यामुळे मी तिला हे दिलं होतं की नाही, मी कॉलेजमध्ये जाईन, कॉलेजही शिकेन. त्यामुळे माझं 7 वर्ष म्हणजे एकंदर 9 वर्ष सकाळी 8 ते सकाळी 7 ते संध्याकाळी 7-8 वाजायचे मला. कारण सकाळ संध्याकाळ माझं आर्ट्स कॉलेज असायचं आणि दुपारी आर्ट्स कॉलेज रेग्युलर कॉलेज आणि शाळा. तर मी सकाळीच डब्बे घेऊन निघायचे, एका शाळेतून दुसऱ्यातून तिसऱ्या, असं करत मग परत यायचे. तर ऍक्च्युअली आईचं तेच होतं की तुला इतके कष्ट करावे लागतात ते, आणि तरी तू डॉक्टर होत नाहीये. दिस वॉज देअर. पण मेहनत खूप करावी लागली, कारण त्यावेळेस आमचा जो आर्ट्स कोर्स होता तो 7 वर्षाचा होता. तर पण या मेहनतीत सुद्धा पुष्पाताईंनी आपला टॅलेंट पुरेपूर दाखवून दिला. त्यांच्या हातनं जे कला कौशल्य उमटत होतं आणि लोकांना दिसत होतं, त्यात त्यांना त्या कॉलेजमध्ये शिकत असतानाच बक्षिसं मिळायला लागली होती आणि त्यात राज्य पातळीवरचीही बक्षिसं होती. तर त्यावेळी पुष्पाताई तुम्हाला कोणती बक्षिसं मिळाली होती की ऍक्च्युली वाद्याचा मी पेहला? हां. कॉलेजमध्ये शिकत असतानाच सेकंड इयर पासूनच मी ग्रुप एक्झिबिशन मध्ये पेंटिंग पाठवायचे, कॉम्पिटिशनला एक्झिबिशन पाठवायचे. आणि मी शिकत असतानाच उज्जैनला कालिदास एक्झिबिशन व्हायचं. त्याच्यानंतर ललित कला अकॅडमीचे एक्झिबिशन व्हायचे. त्याच्यानंतर स्टेटचे एक्झिबिशन व्हायचे, कॉलेजचे एक्झिबिशन व्हायचे. आणि ह्या सगळ्यांमध्ये मला 4-4, 5-5 तरी प्राइजेस मिळालेले आहेत. आणि ते कॉलेज करत असताना, रेग्युलर करत असताना मी हे पेंटिंग करायचे, बाकी स्वतंत्र ह्याच्यामध्ये पाठवायची. तर तो एक खूप मोठा प्रोत्साहन मला मिळाला. आणि त्याच्यानंतर मी कालिदासमध्ये आणि ललित कला अकॅडमीमध्ये वगैरे मी 4 वर्ष, दोन्हीमध्ये 4-4 वर्ष मिळाले प्राइज, आणि मग मी थांबवलं की आता दुसऱ्यांनाही चान्स मिळू द्या. तसंच म्हैसूरचंही मी थांबवलं 4 वर्षानंतर. अरे वा, म्हणजे इथेही तुम्ही हॅट्रिक करतच होतात बक्षिसांची, म्हणजे सलग 3-3 हो, वर्ष, मग मी 4-4 वर्ष. थांबवलंच. म्हटलं की मग मी जजेंसाठी वगैरे जायला लागले, पण आर्टचं अरे करायचं वा. पाठवणं हां. थांबवलं. आणि पुष्पाताईंनी ज्यावेळी शिक्षण पूर्ण केलं, तेव्हा मध्य प्रदेशात एम.ए. विथ फाईन आर्ट्स आणि एन.डी.चा डिप्लोमा केलेल्या त्या मध्य प्रदेशातल्या पहिल्या आणि एकमेव विद्यार्थी होत्या त्यावेळेला. पण पुष्पाताई, मला वाटतं तुम्ही कॉलेज पूर्ण करायच्या आधीच तुम्हाला प्रोफेसर व्हायच्या ऑफर्स आल्या होत्या, की कॉलेजमध्ये शिकवायला या. म्हणजे रिझल्ट लागायच्या आधी सुद्धा, की त्यावेळची तुमची कलेमधली परिपक्वता आणि एकंदर सुशील वागणं आणि सज्जनता आणि व्यक्तिमत्वाची प्रगल्भता ही तुमच्या शिक्षकांच्या पण मला वाटतं लक्षामध्ये आली होती आणि त्यांनी तुम्हाला ऑफर दिल्या होत्या, की तुम्ही आमच्याकडे शिकवायला या. आणि मग तुम्ही तिथे एक फाईन आर्ट्सचं डिपार्टमेंटही इंदोरला सुरू केलं एका कॉलेजमध्ये. तर त्याच्याबद्दल सांगा ना? ऍक्च्युली तसं जर तू म्हणशील, तर मी जेव्हा माझं BA केल्यानंतर MA प्रायव्हेटली केलं, कारण माझं NDचं शेवटलं वर्ष डिप्लोमाचं व्हायचं होतं. पण तेव्हा आमच्या सरांना मदत हवी होती. स्टुडंट जास्त होते आणि ते शिकवायला एकटेच होते. आर्ट्समध्ये टीचर्सला जास्त वेळ द्यावा लागतो शिकवायसाठी. तर त्यांनी मला विचारलं की तू येऊन शिकवशील का आता, कारण त्यांना माहिती होतं की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जाते, तर तू दुपारी येऊन शिकवू शकशील का, काही लोकांना क्लासेस घेऊ शकशील का. तर मी प्रिन्सिपलला भेटले. प्रिन्सिपलने अगदी आवडीने सांगितलं की नो प्रॉब्लेम, तू ऑनररी करायला तयार आहेस. तर मी म्हटलं आय वॉज व्हेरी हॅपी. तर मी माझं MA करत असतानाच कमला राजा गर्ल्स कॉलेजमध्ये स्टुडंट्सला शिकवायचे ऑनररी. आणि मग जेव्हा मी MA केलं तेव्हा माझं ND व्हायचं होतं, आणि MA मी केलं प्रायव्हेटली विक्रम युनिव्हर्सिटीतून, जे की फक्त उज्जैनलाच हा कोर्स होता. पण त्यांनी माझं NDचं शेवटलं वर्ष होतं म्हणून मला परमिशन दिली होती की मी प्रायव्हेटली करू शकते. फक्त 2 महिने येऊन तिथे मला काम करायचं होतं.
त्याला मी हो म्हटलं. आणि जेव्हा मी दोन्ही MA ची परीक्षा देऊन आणि इंदोरला माझ्या मामाकडे होते, तेव्हा एका फंक्शनला आम्ही गेलो असताना तिथे मिसेस असरकर भेटल्या, त्या की प्रिन्सिपल होत्या न्यू गर्ल्स डिग्री कॉलेजच्या इंदोरच्या. काय करते वगैरे विचारल्यावर मी सांगितलं की मी आत्ताच MA ड्रॉइंगची परीक्षा दिलेली आहे, आणखीन NDचे शेवटलं वर्षाची परीक्षा दिलेली आहे, रिझल्टची वाट पाहते. नाही, ND झालेले होते, MA ची वाट पाहते. तर त्यामुळे अरे वा, आम्हाला तर आमच्या कॉलेजमध्ये आम्ही आर्ट्स कॉलेज सुरू करतोय, आर्ट सुरू करतो आणि आम्हाला टीचर मिळत नाहीये, कारण युनिव्हर्सिटीच्या रूल प्रमाणे ग्रॅज्युएशन पाहिजे युनिव्हर्सिटीचं. आणि ND डिप्लोमा त्यावेळेस जरी हा इट इज इक्वल टू MA होता तरी त्याला मान्यता नव्हती. आता आहे. तेव्हा तो डिप्लोमा म्हणूनच ओळखला जायचा. 7 वर्षाचा होता तो. मग त्या म्हणायला लागल्या की तू जॉईन करशील का? मी एका पायावर तयार झाले, पण मी म्हटलं माझा MA चा रिझल्ट यायचा आहे. हरकत नाही म्हणे, तू करायला तयार आहेस तर मग तू ये, पण म्हणे एवढंच आहे की तुला 3 महिन्यानंतर पगार, 3-4 महिने लागतील युनिव्हर्सिटीचे प्रोसिजर्स व्हायला. म्हटलं हरकत नाही, मी ऑनररी करायला तयार आहे, कारण मला बिझी राहायचंय. कारण ते आयुष्यात सुरुवात अशी होती की 9 वर्ष सकाळ ते संध्याकाळ मी सगळं काम केलेलं. तर मी म्हटलं नाही, मी तयार आहे. आणि मी ते जॉईन केलं, ते डिपार्टमेंट मी सुरू केलं. आणि त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर, 3-3.5 महिन्यानंतर मला अपॉइंटमेंट लेटर आलं. ते अपॉइंटमेंट लेटर आलं ज्या दिवशी मी जॉईन केलं त्या दिवशीपासून. आणि गंमत म्हणजे हे डिपार्टमेंट अजूनही सुरू आहे ना? हो, तेच मी 3 वर्षापूर्वी सहज माझ्या एकदा डोक्यात आलं की आपण जाऊन कॉलेजमध्ये पाहावं, म्हणून मी कॉलेजमध्ये गेले. आणखीन आय वॉज व्हेरी हॅपी की ते कॉलेज खूप चांगलं चाललंय. आणखीन तिथे स्टुडंट्स एक्झिबिशन्स वगैरेला जातात, कॉम्पिटिशनला जातात, प्राइजेस मिळवतात. आणि मी ओळख करून दिली, मी पुष्पा काळे वगैरे. तर लगेच तिथल्या टीचर्सनी वगैरे ओळखलं की अरे मॅडम तुम्ही एका तुमच्या रजिस्टरवर आम्ही दरवर्षी नाव पाहतो, पण आम्हाला माहित नव्हतं की कुठे वगैरे. मग आम्ही तिथे गेलो. आणखी सुरू करणाऱ्या पुष्पा काळे ह्याच, त्यामुळे 50 वर्षांनी कळलं आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या आमच्या याच्यामध्ये सांगतो की हे डिपार्टमेंट पुष्पा काळ्यांनी सुरू केलेलं आहे म्हणून. तर तेव्हा त्यांना हे माहित नव्हतं की मी द्रविड आहे. त्यांनी विचारलं तुमचं आत्ताचं नाव काय? मी म्हटलं पुष्पा द्रविड. आणि याच्यावर झालं. मग माझ्या भावाने सांगितलं की मी राहुलची आई आहे वगैरे. मग तो आणखीन त्यांचा आनंद द्विगुणित झाला. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आता 50 वर्ष झाली मागच्या वर्षी, तर त्या 50 वर्षाला त्यांनी माझा ऑनर केला होता. आणखी तिथे मला बोलवलं, तर मी गेले होते तिथे. खूप छान वाटलं. तेव्हा त्यांनी सगळे कॉम्पिटिशन्स केल्या होत्या. आणखीन पुष्पाचा उल्लेख आलाय म्हणून विचारते सहजच, म्हणजे की एकदा प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे हे पण आश्चर्यचकित झाले होते. तुम्ही हेमलकसाला राहून आलात 2-3 दिवस आणि मग तुम्ही निघता देणगी दिलीत, तेव्हा त्यांना कळलं की तुम्ही द्रविड आहात, राहुल द्रविडची आई आहात हे. पण हा उल्लेख तुम्ही आपण कुठेच कधीच करत नाही. तर तुम्हाला असा मोह नाही का होतो सांगायचा? म्हणजे तुम्ही आमच्या बरोबर असलात तरी आम्हाला सांगावंसं वाटतं, ह्या ना राहुल द्रविडच्या आई आहे आमच्या बरोबर. तर तुम्हाला हा मोह तुम्ही कसा आवरता? म्हणजे आता मी राहुल द्रविडची आई आहे ती आहेच, त्याला कोणी नाही म्हणू शकत नाही. पण तुम्ही काय सांगणार? दॅट इज त्याचं कमवलेलं आहे, त्यांनी त्याची मेहनतीने कमवलेलं क्षेत्र आहे. आपण त्याला हातभार लावलाय आणि त्याची जी मेहनत आहे त्याला तुम्ही काय सांगणार? आणि त्याचा आनंद तर होतोच, नक्कीच होतो. म्हणजे आपण त्याची आई आहो म्हणून. म्हणजे मी ईश्वराला हेच म्हणते नेहमी की तू मला 2 मुलं दिले आहे आणि दोघंही मुलाचे दिले की त्याचा मला अभिमान आहे. त्याचा अभिमान आहे, पण तुमच्या स्वतःच्या तोंडून तुम्ही काय सांगणार? आणि ते मला पटत पण नाही. म्हणजे दिस इज तुमच्या लोकांना तुमच्याबद्दल स्वतः कळावं. तुम्ही काय सांगणार? स्वतःच्या तोंडून सांगण्यात काही हे नाहीये आणि मजा वाटत नाही. बरोबर. एका गोष्टीचं मला नेहमी आश्चर्य वाटतं की बरेच जे चित्रकार असतात, कलाकार असतात, ते त्यांच्या कलेमध्ये
किंवा कर्तृत्वामध्ये खूप मोठे असतात, पण वैयक्तिक आयुष्यात मात्र भरकटलेले असतात. त्यांची म्हणजे जगाला अपरिमित आनंद देणारे कलाकार स्वतःच्या आयुष्यात दुःखी असतात, एकाकी असतात. पण तुमचा जर कला प्रवास बघितला, तर त्याची एक आणखी सोनेरी बाजू अशी आहे, की तुम्ही आपलं कौटुंबिक जीवन, आपला संसार हे सगळं अतिशय छान ठेवलेलं आहे आणि तुमच्या जीवनात तुम्ही तुमचं कुटुंब, तुमची कला आणि तुमची प्राध्यापकी ह्या तिन्ही गोष्टींचा मेळ अतिशय सुंदर प्रकारे घातलेला आहे. तर हे तुम्ही कसं साध्य केलंत? अं, आता तू म्हणशील की कलाकारांबद्दल, आजचा कलाकार आणि आमच्या वेळेचा कलाकार याच्यामध्ये खूप फरक आहे. आमच्या वेळेच्या कलाकार जो तू म्हटलं, त्यावेळेस फायनान्शियली लोकांना पगार खूप कमी असायचे. म्हणजे फॅमिली चालवायलाच लोकांकडे तेवढाच पैसा असायचा. तेव्हा ते घर सांभाळून, मुलं सांभाळून, फॅमिली, कारण एकत्र कुटुंब असायचे, ते सांभाळून तुम्ही कलेमध्ये काम करणं हे फार मोठं होतं. म्हणजे त्याच्यासाठी जितका जो पैसा लागतो, म्हणजे मला माझी आई म्हणायची ना, की तुझा भाऊ मेडिकल करतोय पण त्याच्यापेक्षा तुझा खर्च जास्त होतो, जेव्हा मी शिकत असताना. आणि मलाही कळत होतं, जे की माझी फीस फक्त 6 महिन्याला ₹18 होते, पण खर्च इतका जास्त होता की ते पैसे मागायला मला जाणवायचं. पेपर्स, कलर खूप महाग असायचे. आणि म्हणूनच मी लग्न झाल्यानंतर काहीतरी जॉब करायचं नक्की ठरवलं होतं. कारण तुम्ही एकाच्या पगारामध्ये नाही करू शकत नाही तेव्हाच्या. आता एव्हरीथिंग इज फायनान्शियली यू आर व्हेरी मच सेटल डाऊन आणि एव्हरीथिंग इज अवेलेबल. तेव्हा तुम्ही ते कंपॅरिझन करणं फार कठीण आहे. त्यामुळे तेव्हाचे जे कलाकार होते, तेव्हा तुम्ही पाहना की 50% 60% कलाकार असे होते की त्यांची परिस्थिती खरोखर डाऊन होती. तसं आता नाहीये. पण आता काय होतं, आता जे कलाकार आहेत ते आपल्या आर्ट बरोबर दुसरेही काम करतात. खूप कामं त्यांना मिळतात, जे की पहिले नव्हतं. तर ते कम्पेअर करणं फार कठीण आहे. जे तुम्ही ते कम्पेअर नाही करू शकत. पण तेव्हा मी केलं म्हणजे मी म्हणूनच मी जॉबही केला. कारण एक एक्झिबिशन करायचं म्हणजे एका मुलीचं लग्न करण्यात का खर्च व्हायचा तेव्हा, आणि अजूनही इतका. कारण तुम्ही इन्व्हिटेशन करा, तुम्ही ब्रोशर्स करा, प्रत्येक इन्व्हिटेशन आता तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवता. तेव्हा इन्व्हिटेशन प्रत्येकाला पोस्टाने पाठवायचे, प्रिंट करायचे, प्रत्येकाला तिकीट लावून पाठवायचे आणि एक्झिबिशनचे हॉल बुक करायचे, पेपर्सला हे करायचं. ते इट्स वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, खूपच एक्सपेन्सिव्ह होतं ते. त्या मानाने आता जरा पुष्कळ कंपनी झाले, आता कोणी तुमचे स्पॉन्सर तुम्हाला मिळतात आणि तुम्ही करू शकता. तर तेव्हा मी जे हे केलं, प्राध्यापकी सुरू केली, दॅट इज द ओनली थिंग. बट मला आय एम हॅपी विथ दॅट की मी जे प्राध्यापकी केली आणि त्यामुळे मी मुलांच्या संपर्कात आले. मी बँगलोरला. त्यातही पुष्पाताई एक फार मोठी गंमत होती नाही. तुम्ही शिकला होतात आर्टिस्ट होण्यासाठी म्हणून यू वर ट्रेंड आणि तुम्हाला शिकवावं लागलं आर्किटेक्चर कॉलेजला आणि इंजिनिअरिंगचे विषय शिकवावे लागले आणि दरवर्षी नवीन विषय शिकवावा लागला. तर हे केवढा चॅलेंज होता तुमच्या समोर आणि तुम्ही कसं या आव्हानाला सगळ्या सामोरा गेलात? म्हणजे आता इंदोरला आणि ग्वालेरला दोन्ही मी आर्ट्स कॉलेजमध्ये शिकवलं. इंदोरला आर्ट्स कॉलेजच मी सुरू केलं आणि सगळं अरेंज केलं. पण इथे आल्यावर मी खूप प्रयत्न केला की कुठे काही शाळा कॉलेजेसमध्ये का, पण तेव्हा काही नव्हतं. फक्त सेंट्रल स्कूलमध्ये हे आर्टिस्ट होता की ते ऑलरेडी होते, त्यामुळे दुसरा काही येतच नव्हता. तर मी इथे एक एक्झिबिशन झालं ललित कला अकॅडमीचं. पहिलं एक्झिबिशन होतं ते बँगलोरमध्ये, ललित कला अकॅडमीने केलेलं. त्याच्यामध्ये कर्नाटका स्टेटचे आर्टिस्ट होते. त्याच्यामध्ये मी माझे 10 पेंटिंग एक्झिबिट केलेले होते आणि ते पेंटिंग एक्झिबिशन झाल्यानंतर ते खूप अप्रिशिएट झाले, पेपरमध्ये वगैरे खूप आले. आणि ते पेंटिंग मी जे कलेक्ट करायला गेले, तेव्हा तिथल्या क्युरेटरनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही इतक्या क्वालिफाईड आहे, तुम्ही जॉब का नाही करत? मी म्हटलं की मी पाहते इथे, पण मला काही स्कोप मिळत नाहीये.
तर त्यांनी मला सांगितलं की इथे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आता ह्याच वर्षी आर्किटेक्चर डिपार्टमेंट उघडलंय आणि त्यांना आर्टिस्ट हवाय असं ते मी विचारत होते. मी सरळ तिथून उठले आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेले, त्यांच्याशी भेटले. भेटल्यावर त्यांनी सांगितलं की युअर क्वालिफिकेशन इज आम्हाला सुटेबल अगदी पूर्ण आहे आणि तुम्ही जॉईन करू शकता. तिथे असंच झालं की मी म्हटलं मी ऑनररी करायला तयार आहे युनिव्हर्सिटीचं येईपर्यंत, आणि मी तिथे इथे जॉईन केलं. आणखीन 3-4 महिन्यानंतर मला अपॉइंटमेंट लेटर आलं, कारण क्वालिफिकेशन पूर्ण होत्या दोन्हीच्या. इथे मी पूर्ण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एकटीच लेडी लेक्चरर स्टाफ होती, त्यामुळे तेव्हा खूप मजा यायची एकटी, कारण पूर्ण म्हणजे सगळ्या ब्रँचेसमध्ये कोणीच नव्हतं. तेव्हा काही आमचे फंक्शन असायचे किंवा काही असायचे तर एकीकडे चीफ गेस्ट, एकीकडे व्हाईस चान्सलर आणि दुसरीकडे मी. असं आमच्या दोघांमध्ये इतकं ऑकवर्ड व्हायचं की जेवताना ते बरोबर बोलवायचे, ते जेवण जायचं नाही. सगळे स्टाफ येऊन 1-1, 2-2 वाक्य बोलून जायचे, कारण ती एकटी उभी आहे काय करायचं म्हणून. तुम्ही तो काय मजेचा होता. खूप. आता तसं नाही, आता इतक्या बायका कामं करतात आणि हे तर त्यांना सवय झालेली सगळ्यांबरोबर, पण तेव्हाच्या काळ थोडस अलग होता. त्याच्यानंतर मग मॅथ्स डिपार्टमेंटमध्ये आली, मग आमच्याच कॉलेजची स्टुडंट स्टाफमध्ये आली, पण त्याला वेळ लागला होता. आणि मग त्याच्यात तू म्हणशील की आता मी शिकलेले आर्ट्स होते, आता मी इथे जॉब पाहत होते पण मिळाला नाही, तो मिळाला होता. मी म्हटलं चला आर्टिस्टचा जॉब आहे, घेऊ, काय फरक पडतो. पण ते शिकवायला लागल्यावर मला लक्षात की जमीन आसमानचा फरक आहे दोन्हीमध्ये. कारण आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही जर करायचो ते ऑन द स्पॉट जाऊन करायचो किंवा स्वतःला आवडेल ते करायचो, स्वतःचे व्हिज्युअलायझेशन वापरायचो. पण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सगळं टेक्निकल होतं, म्हणजे प्रत्येक पॉइंटला तुम्ही का केला आणि तो कसा आला. म्हणजे तर तेव्हा मी पर्स्पेक्टिव्ह 1 पॉईंट 2 पॉईंट 3 कोणचे पॉइंट्स असतात किंवा कसे असतात, नॉर्मल व्ह्यू असतो की बर्ड्स व्ह्यू असतो की कोणचे व्ह्यू असतात हे सुद्धा मला माहित नव्हतं. तर सगळं शिकावं लागलं. म्हणजे मी सेट स्क्वेअर जो आहे हा जॉईन केल्यानंतर पहिल्यांदा सेट स्क्वेअर विकत आणला, स्केल विकत आणली, कारण मी सेट स्क्वेअर आणि बोर्ड ड्रॉइंगचा कधीच वापरलेला नव्हता. तेव्हा त्या कॉलेजमध्ये शिकवायला 1 घंटा शिकवायचं असेल तर मी 8-8 दिवस 5-5, 6-6 तास अभ्यास करायची, ड्रॉइंग सोलवायची, स्वतः लाईन पासून सुरू केलं आणि शिकले. आता त्याच्यामध्ये तू म्हणशील की खूप फरक झालाय. आता आमच्या वेळेस पर्स्पेक्टिव्ह, रेंडरिंग, सायोग्राफी ही सगळी मुलांना शिकवावी लागत होती आणि ते ड्राफ्ट करत होते. त्यामुळे प्रत्येक ऑब्जेक्टचं तुम्हाला शिकवावं लागतं, डेव्हलपमेंट शिकवावी लागत होती. ऑब्जेक्ट कसं डेव्हलप करायचं, बिल्डिंग कशा डेव्हलप करायचे, व्ह्यू कसे घ्यायचे. पण आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला कम्प्युटरवर मिळतात. तुम्ही फक्त प्लॅन, एलिव्हेशन द्या आणि तुम्हाला सगळं मिळतं. तर आता इतका फरक झालेला आहे, म्हणजे तो फरक तुम्ही आता माझी जी नात आहे पहिली शिकते तिच्यात तुम्हाला जाणवतो. ती जे शिकते ते आम्ही 8वी-9वीत काहीतरी ऐकलं होतं. इतका तो फरक झालेला आहे शिक्षणाचा सुद्धा. तर पण मी एन्जॉय केलं, खूप एन्जॉय केलं. कारण मी जेव्हा आमचं कॉलेज सुरू झालं तेव्हा आम्ही फक्त 3 स्टाफ होतो आणि दरवर्षी स्टुडंट्स वाढत गेले, दरवर्षी वर्ग वाढत गेलं, स्टाफ मात्र 3च राहिले. त्यामुळे त्यांनी सांगितलं की ह्या वर्षी तुम्ही प्लेन जॉमेट्री घ्या, दुसऱ्या वर्षी सांगितलं सॉलिड जॉमेट्री घ्या, डेव्हलपमेंट घ्या, तिसऱ्या वर्षी सांगितलं पर्स्पेक्टिव्ह घ्या, चौथ्या वर्षी सांगितलं तुम्ही सायोग्राफी घ्या, चौथ्या वर्षी सांगितलं तुम्ही रेंडरिंग घ्या. तर हे सगळं मला तयार करावं लागलं इंजिनिअरिंग पॉइंट ऑफ व्ह्यू. पण मला मजा आली त्याच्यामध्ये. एवढंच आहे की मेहनत अतिशय करावी लागली. एक तर ह्याची मेहनत करावी लागली, दुसरी गोष्ट माझं सगळं शिक्षण झालेलं होतं हिंदीमध्ये आणि बंगलोरला आल्यानंतर इंग्लिश समजत होतं पण बोलायला येत नव्हतं. तर त्यामुळे इंग्लिशची पण प्रॅक्टिस करावी लागली आणि हे सगळे प्रयोग करावे लागले.
पण मी एक गोष्ट माझ्यामध्ये क्लिअर होती, की मी स्टुडंटची कधीही मला खूप येतंय तुम्हाला येत नाही हा हे ठेवलं नाही. मी त्यांना अगदी स्पष्ट पहिल्या दिवशी सांगितलं, की माझं शिक्षण हिंदीत झालेलं आहे. मी इंग्लिश तुम्हाला शिकवणार आहे, पण होऊ शकतं, की मला माझं बोलणं कदाचित तुम्हाला समजणार नाही किंवा तुमचे काही शब्द मला समजणार नाही. तर वी विल ॲडजस्ट ईच अदर. त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं होतं, की मी तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह, सायोग्राफी शिकवताना तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आले, मी मेहनत स्वतः खूप करायची, म्हणजे इतकी करायची, की आता मला असं वाटतं, की मी जर केलं असतं, तर मी टॉप युनिव्हर्सिटी केल्या असतं सगळ्या परीक्षांमध्ये. कॉलेज. पण मी त्यांना सांगितलं होतं, की जर तुम्हाला कळलं नाही तर विचारा. आणि मला जर सांगता नाही आलं किंवा मी जर कन्फ्यूज झाले, कारण मी स्वतः शिकतच होते, तर मी तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये एक्सप्लेन करेन. आणि मला खूप आनंद होतोय, की माझ्या सगळ्या स्टुडंट्सनी दे वर सो हॅपी. आणि पहिल्या 5 बॅचेस माझ्याकडे अजूनही येतात भेटीला. अजूनही आम्ही भेटतो. दॅट इज द ग्रेट होतं त्यावेळेस. अरे वा. आणि आजही त्यावेळेचं ॲटमॉस्फिअरच खूप अलग होतं. खूप अलग होतं. बंगलोरमधले अनेक नामवंत आर्किटेक्ट आज पुष्पाताईंचे हो, विद्यार्थी हो. आहेत आणि अरे हे जगभरात त्यांचे एकच विद्यार्थी कॉलेज आहेत. होतं ना. हे बंगलोरमधलं पहिलं कॉलेज आहे. बाकी सगळे कॉलेज प्रायव्हेट नंतर उघडलेले आहेत. आणि मला वाटतं अमेरिकेला जेव्हा तुम्ही तुमच्या चित्रांचं प्रदर्शन भरवलं होतं, तर तिथेही अचानकपणे तुमचे स्टुडंट्स आले, तुम्हाला भेटले हो. न्यूजपेपरमध्ये वाचून. पेपरमध्ये वाचून आणखीन माझे स्टुडंट्स इथे भेटायला आले, ते त्यांच्या घरी घेऊन गेले. तो टेक्सासमध्ये. आनंद आणखीनच अलग होता, की म्हणजे ते टाळूच शकत होते. पेपर मला काय माहिती कोण तिथे, कोण तिथे नाही. पण त्यांनी तो प्रयत्न केला. काही लोकं दूर होते, तर त्यांनी फोन केले. अरे वा. ते फोन त्यांनी तिथे मी मिळाले. त्यांनी इंडियात फोन करून माझा नंबर घेऊन आणि मग मला फोन केले, की "मॅडम तुम्ही इथे आहात, कुठे आहात? कोणाकडे उतरलात?" अरे वा. म्हणजे कॅलिफोर्निया आणि टेक्सास दोन्ही ते राज्यांमध्ये तुमची जेव्हा प्रदर्शनं झाली, त्यावेळेला हो. तुम्हाला हा अनुभव आला. लंडनमध्ये पण हो. आणि लंडनमध्ये पण पुष्पाताई भारतीय विद्यालयामध्ये ना, भारतीय विद्यानिकेतनमध्ये मी केलं. हां. भारतीय विद्याभवनमध्ये. आणि ते त्यांनी पण तुमचं भाषण पण ठेवलं होतं लंडनमधल्या भारतीय हो, विद्याभवनात. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं, की 15 ऑगस्ट होतं आणि हां. त्यावेळेस काहीतरी तुम्ही बोला. काहीतरी आपण 1 घंटाचा प्रोग्राम ठेवू. मग त्यावेळेस काय करायचं म्हणून मी रांगोळीवर बोलले होते. अरे वाह! हां. कारण मला रांगोळी पहिल्यापासून आवडायची. तर मी रांगोळी या सब्जेक्टवर तिथे 1 तास त्यांना तिथे स्लाइड्स तयार केल्या आणखीन दाखवलं. अरे वाह! आणि पुष्पाताई अगदी अलीकडे म्हणजे मला वाटतं तुम्ही रिटायर्ड होताना किंवा रिटायर्ड झाल्यावर असेल, तुम्ही हंगेरीला गेला होतात बघा आणि तिथे सुद्धा म्हणजे बऱ्याच देशांमधल्या चित्रकारांमधले तुमचं चित्र सर्वोत्कृष्ट ठरलं होतं आणि हंगेरीमध्ये. तर ॲक्चुअली इथे इथे गोव्याला एक्झिबिशन झालं होतं. आमचा आर्टिस्ट कॅम्प होता. हंगेरीनीच अरेंज केला होता आणि त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. तर गोव्याला जे एक्झिबिशन झालं ते 10 दिवसाचं होतं काय कॅम्प तो आणि त्या कॅम्पमध्ये मला फर्स्ट प्राइज मिळालं आणि म्हणून त्यांनी मी आणि एक मुंबईची नाशिकची आर्टिस्ट आहे सीमा मोगे म्हणून. हो, हो. आम्हाला दोघींना तिथे इन्व्हाईट केलं होतं आणि तिथल्या आर्टिस्ट कॅम्पमध्ये आम्ही भाग घेतला. खूपच छान जागा होती. तिथे 10 दिवस केला. त्याच्यात मला प्राइज मिळालं आणि त्याच्यानंतर त्यांनी तिथे आर्टिस्ट विलेजमध्ये आम्हाला 10 दिवस ठेवलं. अरे आणि तिथे आर्टिस्ट विलेजमध्ये आणखीन आर्टिस्ट बरोबर आम्ही कामं केली आणि मुख्य म्हणजे तिथे जे आर्टिस्ट होते, ते सगळे सीनियर आर्टिस्ट होते. युरोपमधले असलेले सीनियर आर्टिस्ट किंवा खूप छान वाटलं तिथे. मजा आली आणखीन. एन्जॉय केलं. त्याच्यामध्ये जे अवॉर्ड मिळालं दोन्हीमध्ये इव्हन गोव्याला आणि तिथे. तर ते खूपच चांगलं. सर्वोत्कृष्ट पेंटिंगचं होतं आणि तिथे पण आपल्या भारताचा झेंडा पुष्पाताई फडकवून आल्या म्हणजे हे आपल्या सगळ्यांनाच अतिशय अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. जशी त्यांनी देशात कामगिरी केली, तशी त्यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात परदेशात सुद्धा आपल्या कर्तृत्वाने त्या उठून दिसल्या. तर पुष्पाताई मला अजून एक विचारावसं वाटतं, की तुम्ही जी डॉक्टरेट मिळवलीत, ती फाईन आर्ट्समधली कर्नाटकातली पहिली डॉक्टरेट. तो मानही तुमच्याकडेच आला आणि वयाची 60 जवळ आलेली असताना.
आणि कॉलेजमध्येही तुम्ही रिटायर्ड व्हायला आलेला होतात त्यावेळी. म्हणजे जॉबच्या दृष्टिकोनातून तुम्हाला म्हणजे त्या पीएचडीचा काही उपयोग होता असं नाही, पण ते करण्यामागची मग प्रेरणा कुठली होती पीएचडी करण्यामागची त्यावेळी? माझ्या जॉबच्या दृष्टीने म्हणशील तर मी ऑलरेडी प्रोफेसर होते. त्यांनी मला पीएचडीचा 1.5 वर्ष आधीच मी पीएचडी केली, रिटायर व्हायच्या आधी. आणि पीएचडी करून पीएचडीचे स्टुडंट्स घ्यायचे, त्यांना शिकवायचं, त्यांना तयार करायचं, हे माझा उद्देश कधीच नव्हता. कारण रिटायर झाल्यानंतर मला माझं फक्त आर्ट करायचं होतं. ऍक्च्युली रिटायर झाल्यानंतर इथल्या प्रायव्हेट कॉलेजेसनी मला सांगितलं की व्हिजिटिंग स्टाफ म्हणून या, पण मी म्हटलं नाही, मला फक्त माझं स्वतःच आता आर्ट करायचंय. पुष्कळ केलं मी सगळ्यांचं, आता नाही. आणि त्यामुळे मग मी फक्त स्वतःच केलं. आता ते करत असताना म्हणजे डॉक्टरेट कशी झाली तर आजच मी पहिल्यांदा सांगितलं की माझ्या आईची खूप इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. आणि मी जेव्हा इंदोरला शिकवत होते तेव्हा मी तिथे सिनॉप्सिसही तयार केले होते, पण तेव्हा फक्त लखनौला, मध्य प्रदेशमध्ये लखनौलाच फक्त पीएचडी करता येत होतं. तर ते वडील म्हणाले लखनौला वगैरे काही जायचं नाही. आणि मग माझं लग्नच झालं. मग मी इथे आलं तेव्हा आर्ट्स काहीच नव्हतं इथे, म्हणजे काहीच नव्हतं. हे सगळं चित्रकला परिषद वगैरे नंतर आम्हीच प्रयत्न करून आणखीन उघडलेलं आहे आणि ते 80s मध्ये झालेलं आहे. तर तेव्हा करायची इच्छा होती, पण मग आता इथे सोडून बेंगलोरहून जाऊन शक्यच नव्हतं. पण चूप राहिलो. पण जेव्हा चित्रकला परिषद मध्ये 6 बॅचेस आल्या आणि चित्रकला परिषद पीएचडीच्या स्टुडंटसाठी केपेबल झाली, तेव्हा मी विचार केला की आपण पीएचडी करू शकतो. तेव्हा मी पहिल्यांदा डॉक्टर चुडामणी म्हणून तिथे होत्या, ती पण डॉक्टरेट होती, तेव्हा तिच्या अंडर करता येईल का, कारण जीएस हिस्ट्री तिच्याच 2 वर्षापूर्वीच तिथे आलेली होती. तिला पहिल्यांदा विचारलं की तू डॉक्टरेट घेऊ शकते का. ती म्हणे मी तयार आहे, पण युनिव्हर्सिटीने परमिशन दिली पाहिजे. आणि त्याच वेळेस माझ्या भाग्याने निकोलस रोरिक यांचं एक्झिबिशन तिथे लागलं आणि निकोलस रोरिक बद्दल मी पहिल्यांदा वाचलेलं होतं. आणखीन आय वॉज अट्रॅक्टेड ॲज अ आर्टिस्ट फॉर हिम. आणि मी विचार केला त्या पेंटिंग पाहून की नाही, आता ह्याच्यावरच आपण करायचं. मग मी तिला विचारलं, ती म्हणे की यू कॅन डू इट. आणि निकोलस रोरिकचा मुलगा, म्हणजे लोकांना असं वाटतं की मी त्यांच्या मुलावर केलं, त्यांचं नाव स्वतस्लो रोरिक आणि ते देविका राणी चैजमान, पण माझं पीएचडी त्यांच्यावर नाहीये, माझं पीएचडी त्यांच्या वडिलांवर आहे, निकोलस रोरिक. आणि ते आज घट केला, ते 150 वर्ष झाले त्यांना. तर त्या 1826 मध्ये ते इंडियात आले होते. आणि ही वॉज नॉट ओनली आर्टिस्ट, ही वॉज आर्किओलॉजिस्ट, ही वॉज आर्किटेक्ट, म्हणजे त्यांनी आर्किटेक्टची डिग्री घेतलेली होती. ही वॉज अ लॉयर होते, त्यांनी 22 पुस्तकं लिहिली आहे. आणखीन ही वॉज अ फिलॉसॉफर. आणि त्या काळामध्ये म्हणजे 1826 मध्ये तुम्ही विचार कर की हिमालयावर पूर्ण हिमालयाची त्यांनी प्रदक्षिणा केली 5.5 वर्ष, ज्यावेळेस की कॅमेरे नव्हते, कम्युनिकेशन नव्हतं, काही मिळत नव्हतं. फक्त त्यांची आतली इच्छा की आपण पाहावं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 7,000 पेंटिंगच्या वरती त्यांनी पेंटिंग आपल्या आयुष्यात केलेले. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मला अपील झाल्या. आणि मग मी त्यांच्या मुलाशी बोलले, स्वतस्लो रोरिकशी. ऍक्च्युली नॉर्मल केसमध्ये स्वतस्लो रोरिक म्हणजे एक फॉरेनर, त्याच्याशी बोलणं, आणखीन त्यांच्या मिसेस देविका राणी, शी इज अ सिने आर्टिस्ट, फर्स्ट सिने आर्टिस्ट. तर मला तसेच कॉन्फिडन्स नव्हता बोलायचा. पण मी बोलल्यानंतर त्यांनी पहिल्याच्याच सांगितलं की ओके, यू कॅन डू इट अँड आय कॅन हेल्प यू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. अरे वा. आणि मग मला कॉन्फिडन्स आला की चला आता आपल्याला बँगलोरला राहून करता येईल. कारण बँगलोर सोडून जाणं, घर सोडून जाणं, मुलं सोडून जाणं, नवरा सोडून जाणं शक्य नव्हतं. म्हणून मला एक कॉन्फिडन्स आला की चला आपण इथे राहून करू शकतो. आणि मग मी बँगलोर सिटी अप्लाय केलं, आणखीन ते झालं, आणखी शेवटी झालं. आणि त्यामुळे पूर्ण कर्नाटकामध्ये मी पहिली आर्टिस्ट हू हॅज डन द आर्ट मध्ये.
अरे वाह! आणि चित्रकला परिषदेतल्या पण तुम्ही अर्थात कर्नाटकातच पहिली विद्यार्थिनी म्हटल्यावर पहिल्या पहिले पी-एच-डी कर्नाटक करणाऱ्या पण तुम्ही चित्रकला परिषदच्या मीच मध्ये. मीच पहिली करणारी. अरे वाह! चित्रकला परिषदमध्ये जवळ-जवळ 20 एक पी-एच-डी झालेल्या आहेत तिच्या अंडरच, चुडामणीच्या अंडरच. मी पहिली. हां, म्हणून मला नेहमी बोलवते काही फंक्शन असलं की यू आर द फर्स्ट असे स्टुडंट ऑफ म्हणून. माइन. तर जवळ-जवळ 20 च्या अंडर झालेल्या आहेत. मला तिने आता मला विचारलं की तू गाईड करशील का? म्हटलं नाही मी. कारण काय की मी जितके ड्रॉइंग केले आणि जितके म्युरल्स केले हे सगळे पहिल्यांदा जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा 5-6 वर्षानंतर माझं एक एक्झिबिशन व्हायचं. पण रिटायर झाल्यानंतर मी प्रत्येक वर्षी एक्झिबिशन केलं. बरोबर. कारण त्याला मला वेळ हवा होता. तो मी वेळ मिळवला आणि म्हणून मी कुठे जॉब घेतला नाही परत. ऑनर म्हणजे काहीच काम केलं नाही. फक्त मी आणि माझी कला, आर्ट अरे वाह! एवढंच आणि केलं. पुष्पाताई मला असं वाटतं, की तुम्ही रिटायर झाल्यावर म्हणजे 2005 किंवा 2006 साली असेल, केरळमध्ये तुमच्या चित्रांचं प्रदर्शन भरवलेलं होतं कोचीनमध्ये. अ, मातृभूमी या दैनिकांनी तिथल्या आणि त्याच वेळेला तिथल्या ग्राउंडवरती इंडियाची मॅच होती आणि राहुल कॅप्टन होते. तर एकाच गावात, एकाच वेळी तुमच्या चित्रांचं प्रदर्शन आणि एकाच वेळी त्याची क्रिकेटची इंटरनॅशनल मॅच असा योग तिथे जुळून आलेला होता. मला वाटतं, की एकाच घरात 2 अत्यंत प्रतिभावंत आणि कर्तृत्वान माणसं असण्याचा योगायोग फार क्वचित येतो आणि तो द्रविडांच्या घरात आहे. तर हा योग तिथे प्रकाशमान होत होता त्यावेळेला कोचीन शहरात त्यावेळच्या. तर तुम्हाला म्हणजे तिथे लोकं जी आली, तर त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? तुमचं एक्झिबिशन बघायला येणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया कोचीनमध्ये? ऍक्च्युली तो खरोखर योगच होता. कारण मी बुक केलेलं होतं आणि यांची मॅच कुठे होईल वगैरे काही नक्की नव्हतं. आणखीन ती नेमकी कोचिंगला झाली आणि त्याच वेळेस माझं एक्झिबिशन तिथे झालं आणि ती मॅच आणि ते बरोबर असल्यामुळे लोकांना वाटायला लागलं की राहुल द्रविडची आई म्हणून हिचे पेंटिंग पाहायला जायचंय. म्हणून काही बरेच लोक तसे आले पाहायला की कारण राहुल त्यावेळेस कॅप्टन होता आणि वॉज ऑन द खूप याच्या लोकांचा आवडता चाहता होता. तर त्याच्या आईचं पाहून येऊ म्हणून ते आले आणि पाहिल्यानंतर दे वर व्हेरी सरप्राईज कारण तिथल्या 7 खोल्यांमध्ये माझं पेंटिंग्स होते आणि मग त्यांनी माझ्याशी बोलले आणि त्यांनी लिहूनही ठेवलं लिहिले याच्यामध्ये पुस्तकामध्ये की आम्ही आई म्हणून पेंटिंग पाहायला आलो आणि कलाकाराचं पेंटिंग पाहून परत चाललोय म्हणून. तर त्याच्यानंतर बरेच एक्झिबिशन केले. तेव्हा म्हणजे मी बंगलोरला 3 एक्झिबिशन केले, त्याच्यानंतर दिल्लीला केले, चंडीगडला केले, मुंबईला केले. अशा बऱ्याच ठिकाणी एक्झिबिशन झाली आणि ते पेंटिंग करता करता मी म्युरल्स करत होते. हां. म्हणजे म्युरल्स करताना जो थोडा मधला वेळ मिळायचा त्या वेळेमध्ये मी पेंटिंग करायचे. कारण प्रत्येक म्युरलच्या मध्ये थोडा जसं नेचरसाठी म्हणजे माती तयार व्हायला पाहिजे, वाळायला पाहिजे, बेक व्हायला पाहिजे. तर या प्रत्येक प्रोसेसमध्ये जो वेळ मिळाला त्याच्यामध्ये मी पेंटिंग करायचे. आणि मग त्यावेळेस प्रत्येक वर्षी माझं कुठे ना कुठे एक्झिबिशन्स केले मी. अरे वाह! दिल्ली, आणि मुंबई, पुष्पाताई चंदीगड. मला वाटतं, की कॉलेजमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर तुम्ही बरंच शिल्पकामाकडे वळलात. म्हणजे तुमचे जे म्युरल्स आहेत, त्याच्यात प्रामुख्याने बास रिलीफ टेक्निकमध्ये केलेलं शिल्पकाम जास्त दिसतं. उठाव शिल्प खूप आहेत तुमच्या म्युरल्समध्ये किंवा महावीरांचं वगैरे तुम्ही जे शिल्प केलेत, ते पूर्णाकृती मूर्ती आहेत त्या उभ्या, बसलेल्या 30-30 फुटांच्या वगैरे अशा. आणि हे काम तुम्ही केलेलं आहे, हे इतक्या अबोलपणे, शांतपणे की आमच्यासारख्या अधून-मधून तुम्हाला भेटणाऱ्या व्यक्तींना याची कल्पना सुद्धा नव्हती नेहमी तुमच्याबरोबर असून सुद्धा. कारण स्वतःच्या कामाबद्दल कधीही न बोलणं, हा जो तुमचा अत्यंत विनयशील स्वभाव आहे, तोही याला कारणीभूत आहे. आणि मला वाटतं एखादं एवढं मोठं काम केल्यानंतर सुद्धा मा फलेषु कदाचन अशी तुमची वृत्ती कशी काय होऊन जाते, हे हे पण मला गंमत वाटते, की स्वतःच्या कामाचे उल्लेख तुम्ही स्वतः कधीच बोलण्यातनं किंवा तुमच्या घरातलं कोणी सुद्धा करत नाही. तर शिल्पकाम तुम्ही जे एवढं अफाट केलंय, प्रत्येक म्युरल कुठलंही बघितलं तरी 20 फूट बाय 30 फूट, 28 फूट बाय 40 फूट
कर्नाटका क्रिकेट स्टेडियम मध्ये तुम्ही केलेत ते तर 4500 स्क्वेअर फुटाचं संबंध शिल्पकाम आणि टेराकोटा मधलं काम आहे म्युरलचं. तर हे तर आश्चर्यचकित करणार आहे आणि एका स्त्रीने वयाच्या 60व्या वर्षीनंतर हे करणं म्हणजे एक अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे ही, आणि ही तुम्ही प्रत्यक्षात आणलेली आहेत. तर कसं काय तुम्ही म्हणजे ही सगळी म्युरल्स मॅनेज केलीत, आणि तुमच्या म्युरल बद्दल आम्हाला थोडं काहीतरी सांगा. आहे हे महावीरांचं म्युरल? ऍक्च्युली त्याच्या म्युरल बद्दल बोलायचं म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना माझ्या भावानी बेडा गाठून मार्बलचे पीसेस आणले होते शिकत असताना. म्हणजे मी लग्न नव्हतं झालं तेव्हा. तर त्यांनी तिथून मार्बलचे पीसेस आणले होते. त्या मार्बलच्या पीसेसवर मी स्कल्पचर्स केले. त्याचं 6 की 7 स्कल्पचर झाली ती. त्याच्यानंतर मग ते संपल्यानंतर मी चॉकवर करायची. तर मला ती आवड उत्पन्न झाली होती. आणि जेव्हा मी आर्ट्स कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवत होते तेव्हा शिकवता मला वाटायला लागलं की अरे आपण शिकवलं सगळं, पण आता आपल्या आर्किटेक्टच्या स्टुडंट्सना म्युरल बद्दल काहीतरी माहिती द्यावी. म्हणजे त्यांना हे कळावं की म्युरल्स काय आहे, म्हणजे कसे करून घ्यायचे, काय करायचे. करून ते आर्टिस्ट कडूनच घेणार, पण त्याच्याबद्दल काहीतरी कल्पना यावी म्हणून मी तिथे एचओडींशी बोलले आणि एचओडींनी परमिशन दिली. आणि मी पहिल्यांदा 1 फूट बाय 1 फूट 2 फूट बाय 2 फूट सगळ्या मटेरियलमध्ये त्यांच्याकडून म्युरल्स करून घेतले स्टुडंट्स कडून. आणि मग शेवटल्या वर्षी फायनल इयरच्या स्टुडंट्स कडून फुल साईजचे 3 म्युरल्स केले कॉलेजमध्ये. तर तेव्हा हे सुरू झालं होतं, पण मला ही कल्पना नव्हती की मी म्युरल्स इतके मोठे करेन. पण माझ्या घराची एक भिंत मी पहिलेपासून जेव्हा बांधलं 74 मध्ये तेव्हाच भिंत सोडलेली होती की इथे मला काहीतरी म्युरल करायचंय. पण ते कधी वेळच मिळाला नाही कारण इतकी बिझी राहिले. पण रिटायर झाल्यानंतर मला परत ती भिंत दिसायला लागली आणि त्याच्यावर मी केलं. त्याच्या आधी मी 2 म्युरल्स केले कोडेजसाठी. असे 24 फूट 22 फूटचे. एक केलं कलर्स मध्ये आणि दुसरं केलं मिरर मध्ये. दुसरं केलं मिरर मध्ये. आणि त्याच्यानंतर एक रिसॉर्ट आहे इथे, तिथे 24 फूटचं केलं. मग त्याच्यानंतर हे जे आहे हे वासवे विद्यानिकेतन मध्ये केलेलं म्युरल आहे. हे 3 भिंती याच्यामध्ये ऍड झालेल्या आहेत. असं 3 डायमेन्शनल केलेलं आहे. आणि त्यांचं रिसेप्शन हॉलमध्ये आता ह्याचे ते एनलार्ज तुम्हाला दाखवते. त्यातले आता ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त व्ह्यू दिसतात. आता हे फोर्सफुल घोडे, त्यांचे डोळ्याचे एक्सप्रेशन्स, हे सगळं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचं दुसरं चॅरिएट दाखवलेलं आहे. आता चॅरिएट मध्ये खूप बारीक काम केलेलं आहे. हे पहा इथे डेप्थ दिसतीये त्याची, इतकं डेप्थ आहे त्याच्यामध्ये. आणि तिथलं जरी सगळं बारीक काम असलं तरी राजवैभव दाखवण्यासाठी तिथे, कारण त्यावेळेस तर ते हिरे रत्न मोती असे वापरत होते, मी इथे काच वापरला आणि त्याचं ते वैभव दाखवण्यासाठी हे केलेलं. तर हे वासवे विद्यालयामध्ये जयनगर मध्ये आहे. जयनगर मध्ये नाही, वसंतगुडीमध्ये वासवे विद्यालय त्याच्यामध्ये आहे रिसेप्शन मध्ये. त्याच्यानंतर मग एक केलेलं आहे ग्लास. हे जे आहे जिंदालचं केलेलं, जिंदालची कंपनी आहे ती गॅस कंपनीमध्ये गॅस तयार करते आणि ते कुठून कुठून आपल्याला ऑक्सिजन मिळतं हा पहिल्यांदा दाखवला जेचा जिंदाल. त्याच्यानंतर द प्रोसेस ऑक्सिजन कुठून मिळतं, मग ते कसं रिफाईंड होतं, कसं ते भरलं जातं, कसं ट्रान्सपोर्ट होतं, हे सगळं त्याच्यात दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर मग हे जे मी म्हटलं पहिल्यांदा एका रिसॉर्ट मध्ये केलेलं हे ते रिसॉर्ट्स आहे. हे डान्सिंग फ्लोअर आहे मागे, या डान्सिंग फ्लोअर मध्ये केलेलं आहे. हे पण 30 फुटापेक्षा मोठं आहे. तर पूर्ण डान्सिंग याच्यामध्ये 3 ठिकाणी लाईट येतात मागून. यू कॅन पुट द लाईट इन बिहाइंड. त्याच्यानंतर हे जे आहे, हे जे म्युरल आहे हे 4500 स्क्वेअर फीटचं आहे. केएसए मध्ये केलेलं.
या लोकांनी माझं पहिलं म्युरल पाहिलं होतं जे की रिसॉर्टमध्ये केलेलं आहे, आणि हा राहुल आहे स्क्वेअर कट मध्ये. तर तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं की आमच्या इकडे काही कर. त्यांनी मला खोलीची आतली बाजू दाखवली, पण मी म्हटलं नाही, आतली बाजूपेक्षा आपण बाहेर करू. मग मी ते एक केलं. तर हा असे 3 पॅनल आहेत. याच्यामध्ये 22 प्लेयर्स आहेत. हे 22 प्लेयर जे की आपल्या स्टेटसाठी खेळलेले आहेत नॅशनल्स मध्ये, आणि कर्नाटकाचं नाव त्यांनी पुढे केलेलं आहे. असे सगळे 22 प्लेयर्स आहेत. आणि हे पहिल्या प्लेयर्स पासून शेवटल्या 22 प्लेयर पर्यंत केलेलं आहे. याच्यामध्ये प्रत्येक जो प्लेयर आहे तो जसा दिसतो तसाच आहे. त्याची जी ऍक्च्युअल पोझिशन आहे खेळायची, ज्याच्यामध्ये तो प्रसिद्ध आहे, ती दाखवलेली आहे. आणि ह्यांचे जे ड्रेसेस आहेत, जे सुरुवातीला जसे ड्रेसेस होते, मग जसे हळूहळू चेंज होत गेले, जोडे सुद्धा चेंज होत गेले, हेल्मेट आणि ते सगळं ऍडजस्ट करून आणि तसेच याच्यामध्ये दाखवले आहेत. म्हणजे की तुम्हाला त्यावेळेस कसं होतं आता कसं आहे. आणि मला आनंद होतो सांगायला की जेव्हा मी हे फिक्स करत होते, एक म्युरल फिक्स करायला मला महिना दीड महिना लागलेला आहे. कारण मी सगळं स्क्रूनी फिक्स केलेलं आहे, चिपकवलेलं नाहीये, कारण हे लाईफ लॉंग राहणार आहे. तर सगळं स्क्रूनी फिक्स केलेलं आहे. आणि पूर्ण मचान लावून मला वरती काम करावं लागायचं याच्या. आणि एक फिगर जी आहे ती 10 फुटापासून ते 6 फुटापर्यंत, इज डिपेंड अपॉन हाईट मध्ये कोणची फिगर जाते, ती कशी दाखवायची, खाली जवळ आहे ती कशी पर्स्पेक्टिव्ह मध्ये दाखवायची, हे सगळं करून आणि त्यांच्या त्या स्टाईलमध्ये केलेलं आहे. तर मला ह्याच्यात एकच आनंद वाटतो की याचा राहुलचा स्क्वेअर ड्राईव्हचा आहे, याच्यामध्ये मी मुद्दामून खूप फिनिश केलेलं नाहीये. कारण काय की हा जो गेम आहे रफ अँड टफ गेम आहे. त्याचे प्रपोर्शन आहे, तुम्ही प्रपोर्शननी ते मनुष्य ओळखताय तो कोण आहे काय नाही. पण जे ड्रेसेस वगैरे जे आहे त्याला तशाच मनुष्यमध्ये फिनिश केलेलं आहे. तर जेव्हा मी हे फिक्स करायचे तेव्हा अंडर 19चे रणजीचे किंवा दुसरे लोक यायचे, तेव्हा ते मागे उभं राहून म्हणायचे, त्यांना कल्पना नव्हती की मी कोण आहे किंवा मीच केलंय हे. ते म्हणायचे अरे तो अनिल कुंबळे आहे, अरे तो प्रसन्न आहे, अरे तो ब्रिजेश पटेल आहे, हा राहुल आहे. हे ते ओळखतात. ते हे पाहून खूप आनंद वाटायचा की चला वी आर सक्सेसफुल झालोय आपण करण्यामध्ये. तर असे तीन पीसेस आहे असे. आणि मग तर हे जे पीसेस दाखवले छोटे, हे असे पूर्ण जॉईन आहे. आणि त्याच्यामध्ये स्टेडियमचं दाखवलंय, स्टेडियमचे इफेक्ट दाखवला, ह्याच्यामध्ये प्लेयर्स दाखवले. आणि हे असे पूर्ण दाखवलेलं आहे ज्याच्यामध्ये पूर्ण स्टेडियम मध्ये पब्लिक कशी ऍटमॉस्फिअर असते, कसे बसलेले असतात, कसे ते एन्जॉय करतात, ते सगळं दाखवलेलं आहे अलग अलग पीसेस मध्ये. हे असे सगळे पीसेस लावलेले आहेत. हे त्याचं ऍटमॉस्फिअर आहे. हा एक पीस इकडे आहे, एक पीस इकडच्या बाजूला आहे आणि एक याच्या मागे. तर हे ते आहे स्टेडियमचं वातावरण सगळं ग्राउंडचं बॅकग्राऊंड आहे जॉईन केलं. त्याच्यानंतर जे ह्याचं आहे महावीराचं आहे, तर जैन कॉलेजमध्ये मी केलेले आहे. त्यांच्या जयनगरच्या याच्यामध्ये हे त्यांच्या बाहेरच्या बाजूला गणपती आणि सरस्वती आहे आणि आतमध्ये त्यांचं महावीराचं आहे. हे त्यांच्या प्रेयर होतं तिथे आहे. हे त्यांचा श्लोक लिहिलेला आहे की जे लोक रोज त्यांची प्रेयर करताना म्हणतात. आणि हे सगळं 3 फ्लोअर्स आहे, खालपासून 3 फ्लोअरचं. आणि हे सगळं फिनिश केलेलं आहे. हा जो महावीर आहे हे फिनिश आहे. म्हणजे तुम्हाला तिथे जसं रफ होतं इथे अगदी फिनिश. याच्यामध्ये हे 7 तोंडाचा साप आहे आणि या वृक्षाखाली बसून त्यांनी प्रार्थना केलेली आहे ते आहे. आणि तिथे सगळे सिम्बॉल आहे जैनचे. आणि असाच त्यांच्या दुसऱ्या शाळेमध्ये, दुसऱ्या कॉलेजमध्ये आहे, तो उभा आहे, तो महावीर उभा आहे. तोही 30 फुटाचा आहे आणि त्याच्या मागे फिगर 8चा साप दाखवला आहे, त्याला टेकून ते उभे आहेत. तो ते महावीराचा तसा उभा आहे, तो त्यांच्या दुसऱ्या कॉलेजमध्ये.
अरे वा. म्हणजे एकूण पुष्पाताईंची जर म्युरल्स बघितली तर मला वाटतं की हे जे आहे हे एनएल मध्ये हे टाईल्सनी केलेलं आहे. त्यांच्याकडे हे पहिलं विमान आपल्या इंडियाचं आहे की ज्याचे सगळे पार्ट इंडियामध्ये बनलेले आहेत. तर मी तिथे गेले असताना त्याचं मॉडेल होतं. ते मॉडेल पाहिलं, म्हटलं हे काय आहे, तर ते म्हणे ह्याचं हे असं याचे सगळे पार्ट इंडियामध्ये आणि याचं लॉन्चिंग 2 महिन्यांनी होणार आहे. मी म्हटलं मग त्याच्याच मेमोरीमध्ये करू, त्या लॉन्चिंगच्या मेमोरीमध्ये करू, कारण इट्स अ हिस्टॉरिकल थिंग. आणि म्हणून मग ही पृथ्वी, हे विमान आणि हे बर्डचं पासून उत्पन्न झालेलं आयडिया आलेली आणि सगळी पृथ्वी आणि हे जे आहे हे सगळं त्याच्या मुवमेंट्स, पूर्ण मुवमेंट्स दाखवले आहेत जसं विमान जाऊन पडतात. दिस इज एनएल मधलं म्युरल्स. हे जे आहे एक ट्रक जी कंपनी आहे ते त्यांच्या मशिनरीमध्ये ते पार्ट्स जे करतात ते सँड मोल्ड मध्ये घेऊन आणि त्याच्यामध्ये मेटल वितळतात. मी माझ्या सगळ्या म्युरलला ऑन द स्पॉट जाऊन पाहिलेलं आहे कोणत्या कंपनीमध्ये सुद्धा. तेव्हा तिथे फर्नस मध्ये गेले असताना मला हे असे अलग अलग कलरचे फॉर्म्स दिसले आणि ती चमक दिसली, म्हणून ते मी दाखवायला हे सगळं ग्लास मध्ये केलेलं आहे. सगळे ग्लास पीसेस आहे, ते अगदी बारीक पीसेस, आणखीन तिथे मोठे पीसेस, हे सगळं म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ दिस कलर. आणखीन हे आयडिया पूर्ण हे ग्लास मध्ये केलेलं आहे. तर इथे मोठे ग्लासेस आहे, इथे अगदी बारीक. मला वाटतं हेच सगळं त्याचं ते पूर्ण. हे माझ्या घरामध्ये मी म्हटलं तर सांगत होते की मी एक जागा सोडलेली होती, त्या जागेवर मी हे केलंय. माझ्या घराचं नाव आहे सृष्टी, म्हणून मी याच्यात सगळं सृष्टी दाखवलंय. आणि मला इथे गणपती दाखवायचा होता, त्यामुळे ही सृष्टी दाखवली आहे. आणि या सृष्टीचा करता करता गणपती या पृथ्वीला सांभाळणारा आणि आधार देणारा हा वासुकी, तो हा वासुकी हा पूर्ण पृथ्वीला सांभाळलेला आहे गणपती. आणि गणपती बरोबर आपण लक्ष्मी आणि सरस्वती दाखवतोय. तर ही काढली, सतार काढली तर ही लक्ष्मी आहे कमळावर बसलेली, आणि हे घेतलं तर सतार, तर ही सरस्वती आणि लक्ष्मी. आणि खालती हे गणपतीने आपली पूर्ण प्रदक्षिणा मोरावर केलेली आहे, त्यामुळे तो मयुरेश्वर सुद्धा म्हटला जातो. आणि हे मयूर जे आहे हे वाहन जे आहे ते कार्तिकेयाचं सुद्धा आहे, म्हणून मी आय रिप्रेझेंट दिस एज ए कार्तिका. त्याच्या या 2 बायका वल्ली आणि देवयानी. आणि इथे सगळे पंचमहाभूत दाखवले की सगळ्या ह्या याच्यावर आग आहे, पाणी आहे, वारं आहे, हे सगळं पंचमहाभूत याच्यामध्ये आहे, ज्याने की सृष्टी बनलेली आहे, जे की माझ्या घराचं नाव आहे. ऍक्च्युली माझ्या घराचं नाव आधीच दिलेलं होतं, हे मात्र नंतर झालं. म्हणजे पुष्पाताईंची म्युरल्स आपण बघितली तर त्याच्यात विषयाची इतकी विविधता आहे आणि त्यांचा प्रचंड अभ्यास त्याच्या पाठीमागे आहे. की महावीरांचं काढताना जैन धर्माचा अभ्यास, हे काढताना आपली हिंदू धर्मातली प्रतीकं, किंवा क्रिकेटचं म्युरल काढताना कर्नाटकातल्या क्रिकेट बद्दलचा अभ्यास, टाइल्स मधलं हे काढताना म्हणजे भारतामधली जी एरोस्पेस इंडस्ट्री आहे तर त्याच्याबद्दलचा अभ्यास. आणि हे गगनपथावरचे यात्रिक तुम्ही जे दाखवलेले आहेत की पहिलं भारतात बनलेलं विमान आणि पक्षी आणि पृथ्वी हे सगळं दाखवणं, तर ह्यात जी कल्पकता दिसते ती खरोखर अतिशय आर्टिस्टिक अशी आहे. तर तुला एक गोष्ट सांगत, जे बाकीचे म्युरल करताना मला लिटरेचर मध्ये मिळत होतं, पण क्रिकेटचं करताना मला फार त्रास झाला. पण सुरुवातीचे जे क्रिकेटर आहे त्यांचे काही हिस्ट्रीच नाहीये, त्यांचे फोटोही नाहीये, कारण तेव्हा फोटोग्राफीच नव्हती. आणि जे पेपरमध्ये आलेले ते छोटेसे बस, आणखी ते क्लिअर नाही असेच होते. आणि कोणाकडे त्यांनी कटिंग पण ठेवलेले नाहीयेत प्लेयर्सनी, त्यांच्या फॅमिलीजनी वगैरे, असे तुम्हाला फार क्वचित मिळतात. आता रिसेंटचे तुम्हाला सगळे मिळतात, पण जुने जे प्लेयर्स आहेत त्यांचं काही नाहीये. पण मग तुम्ही त्यामुळे मला आर्किव्स मध्ये जावं लागलं, लायब्ररीच्या आर्किव्स मध्ये जाऊन ते पेपर्स काढून, आणखीन ते पेपर स्टडी करून
ते कोणत्या ड्रॉइंग मध्ये खेळत होते, काय करावं ते त्याला खूप वेळ लागला मला. आणि कारण ते प्रत्येक ह्याचे कपडे अलग आहेत, त्यांचे जोडे अलग आहेत, त्यांच्या हॅट्स अलग आहेत, त्यांचे ते पॅड नव्हते लावत, ते पॅड लावतात, ते सगळ्याची स्टडी खूप करावी लागली त्याच्यात. आणि पुष्पाताई, हे जे ऍक्शनच्या वेळी झालेले स्नायूंमधले बदल वगैरे असतात, जे तुम्ही मूर्तीमध्ये दाखवता, जेव्हा ते घोड्यांचं चित्र जे बघितलं कृष्ण आणि अर्जुनाचं, त्याच्यामध्ये सुद्धा घोड्यांच्या स्नायूंमधले जे बदल, किंवा इथे क्रिकेटर्स जेव्हा खेळतात तेव्हा बॉलिंग टाकताना किंवा धावत येतानाचा त्यांचा तो जोश, तो शिल्पामध्ये जाणवतो. तर मला असं वाटतं शरीरशास्त्राचा पण तुम्ही काही स्पेशल अभ्यास केलेला आहे का? मला थोडंसं अनाटॉमी होतं, म्हणजे आर्ट्स कॉलेजमध्ये शिकवताना अनाटॉमी होतं, पण त्याचा इथे काही तसा संबंध येत नाही. ते मग इतका जो इफेक्ट येतो त्यावेळेला असं समजायचं का? डोक्यात येतं की बाबा हे मोठं आहे काय एवढंच. माझं होम सायन्स होतं, त्यामुळे मला तिथे होतं. तर त्याने तेवढंच, म्हणजे त्याचा विशेष नाही केलेला अभ्यास. म्हणजे शिल्पकलेसाठी पुष्पाताईंना परमेश्वरी देणंच लाभलेलं आहे, असं आपल्याला म्हणायला पाहिजे. कारण त्यांनी जे इफेक्ट दाखवलेले आहेत चित्रांमध्ये, त्याच्यावरनं तर असंच म्हणावंसं वाटतं. त्याच्यानंतर मुंबईला जेव्हा त्यांनी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये स्वतःचं चित्र प्रदर्शन भरवलं होतं, त्यावेळेला महाराष्ट्र टाइम्समध्ये एका वार्ताहराने रिपोर्ट लिहिला होता आणि त्यात त्यांनी लिहिलंय की बाईंच्या बोटामध्ये शिल्पकला आहे, हे या चित्रांमधून जाणवतं. किंवा एका एका प्रदर्शनाच्या प्रेस रिपोर्ट जर बघितला, आणि ही केव्हाची गोष्ट आहे, फार जुनी, म्हणजे ही शिल्प त्यांनी काढली त्याच्या आधी जवळ-जवळ 30 वर्ष किंवा 25 वर्ष पूर्वीची ही गोष्ट आहे. पण तरी सुद्धा ती बघणाऱ्या तज्ञांनी म्हटलेलं आहे की बाईंच्या बोटामध्ये शिल्पकलेची बीजे आहेत. किंवा काही चित्र अशी आहेत की जी भित्तिचित्रासाठी अत्यंत अनुरूप आहेत डिझायनिंग त्याचं. तर ही सुद्धा बीजं त्या जाणकारांनी त्यावेळेला ओळखलेली होती. तर पण मला 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 मुळीच कल्पना नव्हती की मी हां. कधीही शिल्पकला करेन. बरोबर. वास्तुशिल्पकला दिस इज जस्ट पण जस्ट करता करता तुमच्याबद्दल सुरू झालं आणि ते हां. पोचलं. अरे वाह! म्हणजे पण तुमच्याबद्दल लोकांनी मात्र आधीच हे लिहून ठेवलेलं होतं. त्यांनी लिहिलं होतं, पण मला काही कल्पना नव्हती. मला असं वाटलं ठीक आहे त्यांनी लिहिलंय काहीतरी. पण पण माझं एक तर झालं, मग दुसरं झालं, मग तिसरं झालं, मग ते वाढत अरे गेलं. वाह! आणि रिसेंटली मी एक मागच्या वर्षी केलंय. हो. त्याचा त्याचंही माझ्याकडे फोटो माध्यम फार नाही. वेगळंच आहे. ते माध्यम अगदी अजून वेगळे. ते वेगळं आहे सगळं त्याचं. मेटलमध्ये. हं. ब्रास, कॉपर, स्टील ह्याच्यामध्ये ते सगळं. अरे वाह! आणि त्याचं जे बॅकग्राऊंडचं, म्हणजे त्याच्यासाठी बॅकग्राऊंडचा जो स्टील वापरलाय, त्याला मी असा इफेक्ट दिलेला आहे की तो ग्लास आहे. म्हणजे लोकं कोणी ओळखूच शकत नाही की तो स्टील आहे. हं. इतका त्याला पॉलिश केलेलं आहे. अरे वाह! तर ग्लास न वापरता मेटलच वापरलंय. खरं ते म्हणजे मागच्या पुष्पाताई, वर्षी. मला आता बोलताना वेळेची कमतरता जाणवतेय, की किती बोलावं आणि किती नाही तुमच्या शिल्पांबद्दल असं मला वाटतंय. कारण काय आहे, ह्याची एक सामान्य माणसाच्या नजरेतली जर एक बाजू बघितली, तर ती अशी आहे, की पुष्पाताईंनी जे म्युरल क्रिकेट स्टेडियमवर काढलेलं आहे, ते बघितलं तर असं वाटतं जे मैदान मुलांनी गाजवलं, तेच मैदान आईने पण गाजवलं. असा योगायोग जगात मला वाटतं कदाचित, बहुतेक म्हणजे मला खात्रीच आहे, पण मी पूर्ण बाकीचे स्टेडियम्स मी बघितलेली नाहीयेत. म्हणून मी म्हणते, की जगात या एकाच ठिकाणी हा योग आला असेल, की जे मैदान मुलांनी गाजवलं, तेच आईनी पण गाजवलं. आणि पुष्पाताईंनी काय केलं, की जे क्रिकेटर्स काळाच्या पडद्याआड गेले होते, की ज्यांचं खूप मोठं कर्तृत्व, त्यावेळी तर त्यांनी पैशाचा वगैरे सुद्धा त्याग केला. आजच्या इतकं ग्लॅमर नव्हतं क्रिकेटला, आजच्यासारखे पैसे नव्हते त्या क्षेत्रात. तरी सुद्धा त्या खेळाडूंनी देशासाठी अगदी प्राणपणाला लावून ते छान खेळले, बराच त्याग केला. त्या क्रिकेटर्सच्या जीवनाला पुष्पाताईंनी आपल्या कलेतून पुन्हा एकदा संजीवनी दिली आणि भूतकाळाला वर्तमान काळाशी फार सुंदर प्रकारे त्यांनी ह्या म्युरलमधून जोडलं. आणखी एक आहे, की एका बाजूला मुलाच्या कर्तृत्वाची वॉल आणि दुसऱ्या बाजूला आईच्या कर्तृत्वाची वॉल, असं सुद्धा दृश्य तुम्हाला सहसा कुठेही बघायला मिळणार नाही. आणि वयाच्या 60 नंतर एवढं अजस्त्र म्युरल उभं करणारी स्त्री म्हणून सुद्धा खरं मला असं वाटतं, की पुष्पाताईंचा स्पेशल गौरव व्हायला पाहिजे. असं फार फार वाटतं. आता तो योग कधी येतोय ते आपण सगळ्यांनी बघूया. आणि मला थोडंसं विचारावसं वाटतं पुष्पाताई,
की तुमच्या कुटुंबाबद्दल तुम्ही काय सांगाल? की द्रविड काका आणि दोन्ही मुलं आणि तुम्ही असं. द्रविड काका आणि मुलांबद्दल म्हटलं तर त्यांचा मला खूप आधार होता आणि माझ्या कार्यामध्ये त्यांचा खूप सहभाग आहे, तिघांचाही. म्हणजे माझ्या नवऱ्यानेही कधी असं नाही म्हटलं शरदने की मला आत्ताच चहा पाहिजे, की तू चहा गरमच नाही केला, असं कधी नाही केलं. ते पण सगळ्या पुरुषांसारखेच होते, पण माझ्या कलेच्या बाबतीमध्ये त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. जेव्हा जेव्हा मी एक्झिबिशन केले, मी तुला आत्ताच मग म्हटलं की प्रत्येक एक्झिबिशन म्हणजे एका मुलीचं लग्न. ते मला म्हणायचे की मला मुलगी नाही तरी तू मला इतक्या मुलींचे लग्न करू दे. पण ते खरं होतं. तेव्हाच्या काळाला ते पोस्ट करायचे, एवढे एवढे पोस्ट करायला घेऊन जायचो आम्ही. पण त्यांनी खूप मदत केली. म्हणजे ते त्यांची जर मदत नसली तर शक्यच नसतं झालं. मी कॉलेज करत होते, आर्टिस्ट कॅम्प करत होते, बाहेर जात होते. त्यावेळेस असे सर्वंट किंवा बाहेर काही मिळत नव्हतं. त्यावेळेस सगळंच घरात करावं लागायचं. पण ह्या लोकांची सगळ्यांची मदत होती. ऍक्च्युली मजा म्हणजे एक गोष्ट सांगते की मी एक मासिक वाचत होते बऱ्याच वर्षापूर्वी. म्हणजे राहुल म्हणजे त्यावेळेस कॉलेजमध्ये शिकत असेल किंवा शिकायला जाणार असतील पोचायला, तेव्हा एका मासिकामध्ये वाचलं की आई नोकरी करत असेल की मुलांचे कसे आबाळ होतात वगैरे वगैरे. आणि मी यांना म्हटलं की ठीक आहे, आता मी नोकरी सोडू शकते, आता मी नोकरी सोडतो. का तू नोकरी का सोडते? म्हटलं काही नाही, आता मुलांचे आबाळ होतात, तुमचे आबाळ होते. एवढे माझं काय आबाळ, माझे काय आबाळ होत नाही, तू सगळं करतेय. मग मी त्याशी राहुल विजयने त्या दिवशी बसवलं आणि त्याशी विचारलं की मी नोकरी सोडू का? दोघांनी इमिजिएटली नाही सांगितलं. नाही 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 नाही, तू नोकरी नाही सोडायची. वी आर व्हेरी हॅपी आणि आम्हाला वी आर प्राऊड ऑफ यू. अरे वा. आणि म्हणून माझी ती नोकरी पूर्ण झाली, नाही तर मी विचार केला होता सोडायचा. पण मला वाटतं पुष्पाताई तुम्ही गृहिणी म्हणून सुद्धा तितक्याच केपेबल म्हणून प्रूव्ह झालात असं मला नेहमी वाटतं. म्हणजे तुमचा जो सुगरणपणा आहे तो घर सगळं छान ठेवणं, स्वयंपाक करणं, ह्या सगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये अगदी उठून दिसायचा. म्हणजे इव्हन राहुल आणि विजयचे वाढदिवस त्या लहानपणी साजरा करायच्या, तर त्यांच्या एका मैत्रिणीने मला सांगितलेलं आहे की मी ही एकमेव बाई अशी बघितलीये की मुलांच्या वाढदिवसाला त्यांच्या मित्रमंडळींना सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाढदिवसाला बोलवणारी आणि संध्याकाळी पेरेंट्सना बोलवणारी मी आजपर्यंत बघितली असली तर एकटी पुष्पाताई असं त्या बाईंनी मला सांगितलं. तर म्हणजे त्यामुळे असं सगळं तुम्ही करत होतात सगळं आणि कुकिंग सुद्धा तुम्ही खूप पॅशननी केलं. कुणी पाहुणे आले तर 26 किलोमीटर रोज कॉलेजला तुम्ही जायचात, पुन्हा 26 किलोमीटर परत यायचात, दिवसाचे 10-10 डबे भरायचात, सकाळी 6:45ला टेबलावरती तयार. तर अशा सगळ्या प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही तुमची चित्रकला छान जपलीत आणि एवढं असूनही अशा वेळेला बायका सामाजिक कार्यातनं वगैरे सुद्धा सहसा लांब राहतात. पण तुम्ही तसं केलं नाहीत. इंदिरानगर मित्रमंडळामध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट आहे. इव्हन महाराष्ट्र मंडळामध्ये चित्रकला परिषदेला तुम्ही जे योगदान दिलेलं आहे ते सगळं बघितलं तर खरोखर असं वाटतं की केवढं केवढं तुम्ही केलं आणि तुमच्याकडनं नव्या ज्या मुली आर्टिस्ट आहेत किंवा ज्यांना करिअर करून संसार करायचा आहे अशा मुलींना केवढं शिकण्यासारखं आहे की आपली करिअर आणि आपला संसार हे दोन्ही कसं उत्तम करायचं याचं म्हणजे याचा एक आदर्श आपल्या पुढे पुष्पाताईंनी घालून दिलेला आहे असं मला नेहमी वाटतं. तर पुष्पाताई मला असं वाटतं की अजून एक उल्लेख आपल्याला करायचा आहे की सुना सुद्धा तुमच्या घराला साजेशाच दोन्ही सुना तुम्हाला मिळालेल्या आहेत. तर तुमची सुना आणि नातवंड यांच्याबद्दल काय सांगाल? आता तू माझी इतकी तारीफ केलेली आहे की मला त्याच्यामध्ये काय बोलावं वाटत नाही. प्रत्येक बाई असंच करते. एवढंच कोणी त्याच्यामध्ये कमी जास्त करत नाही. एवढं त्या काळात आता काळाचा एवढाच फरक आहे. आणि एकदाच आपण ठरवलं की आपल्याला करायचं आहे तर मग ते जिद्दीने करावंच लागतं. मग त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही, त्याच्यातून काढावंच लागतं. तर ते प्रत्येकानेच केलेलं आहे आणि आत्ताही करतच आहे. आताही सगळ्या बायका काम करतातच आहे. आणि एवढंच आहे की तेव्हा असं आहे की तेव्हा बाहेर जेवढं खाणं पिणं नव्हतं सगळं घरी करावं लागायचं. आता सगळं अवेलेबल आहे. स्पेशली बँगलोर सारख्या ठिकाणी आपलं महाराष्ट्रीयन वगैरे अजिबात काही मिळत नव्हतं. भाज्या सुद्धा इथे मिळत नव्हत्या.
पण जशी वेळ येते, जशा ठिकाणी आपण असतो तसं वी ऍडजस्ट इट. आणि पुष्पते, राहुलचे डायटिशियन पण तुम्हीच होतात नाही? त्या काळी असं वेगळं क्रिकेट करायचंय म्हणून लगेच डायटिशियन वेगळे अपॉइंट केले, असं काय तो जमाना नव्हता म्हणजे मला वाटतं. नाही, डायटिशियनचं त्यावेळेस पुस्तकं वगैरे असे काही नव्हते. मी माझ्या एक आईचं एक आता 150 वर्ष होतील जुनं एवढं पुस्तक आणलं होतं. त्या पुस्तकातच पाहून करायचे. आईच्याकडून काही लिहून आणले होते. काही दिवस माझ्या सासूबाई इथे होत्या, त्यांना विचारायची, त्या सांगायच्या. आणि बस तसंच शिकलो. त्याच्यानंतर कुठे कोणाकडे गेलो, कोणाकडे काही पाहिलं तर ते करून पाहायचं. आम्ही आलो तेव्हा बँगलोरला एकच हॉटेल होतं. हॉटेल पण नव्हते बँगलोरला. बरं. आणि राहुलच्या 65 डाएटचं कसं मध्ये काय तुम्ही बघितलं? राहुलच्या डाएटचं कसं काय? त्याला देशासाठी खेळायचं होतं. म्हणजे राहुलच्या डाएटचं तो क्रिकेटर म्हणून घडत असताना ते पण मला वाटतं तुम्हीच पाहिलं. आता पाहिलं म्हणजे त्यावेळेस इतकी कल्पना पण नव्हती जितकं आता सगळे डायटिंगचं मिळतंय किंवा आता डब्बे मिळतात, एडी डब्बे योगा मिळतात. बार, प्रोटीन बार वगैरे. तेव्हा असं काही नव्हतं. आणि तेव्हा पुस्तकं पण काही अवेलेबल नव्हते. मला आठवतंय की राहुलनी 2 पुस्तकं आणली होती फॉरेनहून. आणि मग ते मला तो सांगायचा की हे पाहिजे, ते पाहिजे, प्रोटीन पाहिजे, हे पाहिजे. मग ते कशात आहे, काय आहे. मग ते जास्त करायचं. अदरवाईज आपला वरण भात भाजी पोळी स्वयंपाक दिस इज तोच. आणि तो सगळ्यात चांगला आहे. महाराष्ट्रात तुम्ही स्वयंपाक विचारला तर लिंबापासून ते एव्हरीथिंग इज इन दॅट. तुम्ही तो स्वयंपाक जर रोज केला तर तुम्हाला सगळं मिळतं. पण कडधान्य वापरा. तुम्ही तर रोज वेगवेगळे पदार्थ तुम्ही खूपच वेगळे करायचे कारण मुलांना आवडायचे ना. म्हणजे मी त्यावेळेस अगदी मी व्हेजिटेरियन आहे पण मी नॉनव्हेज शिकले, नॉनव्हेज करायला लागले. अरे वा. त्याच्यानंतर पिझ्झा पास्ता पासून सगळं घरी करत होते. आता नाही करत. आता जर तू म्हणशील की ते मी काय करत होते, मी आता काही नाही करू शकत. नाही 26 किलोमीटर जाऊन येऊन आता ते 26 किलोमीटर जाणं, 26 किलोमीटर येणं शक्य नाहीये. आणि तुमच्या सुनांबद्दल तुम्ही काय सांग? त्या काळामध्ये झालं, आता नाही शक्य माझ्या आईने. आणि तुमच्या सुनांबद्दल तुम्ही काय सांगाल? दोघींबद्दलही. माझ्या दोघी सुना स्वतःच्या कॅरियरमध्ये खूप शिकलेल्या आहेत आणि दोघी घराला अगदी चांगलं सांभाळतात. आपलं प्रोफेशनही चांगलं सांभाळतात. विजेता इज अ डॉक्टर आहे, MS आणखी तिचं फर्स्ट क्लास केलेलं आहे तिने. ती सर्जन आहे. सध्या ती नोकरी म्हणजे ऑपरेशन्स करत नाहीये, पण तिने एक क्लिनिक सारखं खोललेलं आहे जिथे ती आठवड्यातून 2-3 तास जाते आणि पाहते. आणि तिने पूर्ण आपला वेळ मुलांसाठी दिलेला आहे. म्हणजे खरंच इतकं लक्ष देते मुलांकडे पूर्ण, अगदी संपूर्ण. आणखी तिला ते जरुरी आहे कारण राहुल नेहमीच बाहेर असतो. त्यामुळे कोणीतरी तर मुलांकडे पाहायला पाहिजे. तर तिने पण माझी एवढीच इच्छा आहे की आता थोड्या तरी दिवसांनी मुलं थोडे मोठे झाले की तिने तिच्या प्रोफेशनकडे ते पाहिले. कारण तो एक आनंद असतो, तो व्हॉट ॲट प्रेझेंट तिला थोडा घेता येत नाहीये, पण ती घेईल, नक्कीच घेईल. आणि भावना विजयची बायको, ती पण कम्प्युटर इंजिनियर झालेली आहे. आणखीन तिने एक्सलारा मधून MBA केलेलं आहे. आणखीन ची इज व्हेरी हाय पोस्ट. आणि ती पण आपल्या मुलांना घराला सगळं सांभाळणं, ते मी पण तिच्या जवळ आहे. त्याने एव्हरीथिंग इज गोइंग ऑन. मध्ये राहुलकडे जाते, मध्ये इथे येते. व्हेरी हॅपी फॅमिली. आणि राहुलची प्रगती बघून तुम्हाला काय वाटतं? म्हणजे ज्या वेळेला डॉन ब्रॅडमन म्हणाले आय विश आय हॅड अ सन लाईक राहुल असं म्हणाले, किंवा APJ अब्दुल कलाम ज्या वेळेला त्याला पद्मभूषण देताना म्हणाले की आय एम युअर ग्रेट फॅन, तर त्यावेळी आई म्हणून तुम्हाला काय वाटलं? ऍक्च्युली ग्रेट बॅटमॅन जेव्हा जे म्हणाले लंडनला असताना त्यावेळेस तर खरोखर माझ्या डोळ्यात पाणी चाललं. इतक्या सिन्सिअरली ते म्हणाले की आय विश आय वुड हॅव बीन सन लाईक राहुल. अरे त्यावेळेस म्हणजे खरोखरच माझ्या डोळ्यात पाणी आलं. आणखीन अब्दुल कलामांनी तर त्याला हेच केलं होतं की
आय विल डू इट. म्हणजे आश्चर्य वाटतं मला की राहुलचं स्पेशली, की जेव्हा त्याला पद्मश्री आणि पद्मविभूषण मिळालं तेव्हा पद्मश्रीच्या वेळेला सगळे फोटोग्राफर त्याच्या मागे होते आणि तो त्यांना सांगत होता की आय एम ए यंगेस्ट वन, इथे जितकेचे आहे बाकी सगळे सिनियर आहे आणि ते माझ्यापेक्षा त्यांनी खूप काम केलेलं आहे. यू टेक देअर फोटोग्राफ्स, टेक देअर इंटरव्ह्यू. तो मला तो खूप अभिमान वाटला की तो त्या पब्लिसिटीच्या मागे न जाता त्या लोकांनी आयुष्यात काय केलं याच्याकडे त्याचं लक्ष होतं आणि त्यात त्यांनी पाठवलं त्या फोटोग्राफरना की यू गो देअर. अरे वा. मला वाटतं पुष्पाताई विजयनी पण त्यांच्या क्षेत्रात असंच खूप चांगलं काम करतायत ते आणि अगदी यशस्वी आहेत ते फार. चांगलं काम तर केलेलं आहे. सगळ्यांची प्रगती बघून तुम्हाला काय वाटतं, घरातल्या सगळ्यांची? मन अगदी तृप्त होतं, आनंद वाटतो आणि खूप ईश्वराने आपल्याला भरभरून दिलंय आणि ते शेवटपर्यंत असंच सगळं राहू एवढंच. अरे वा. मला पुष्पाताई असं वाटतं की तुम्ही जे आयुष्य जगत आहात आणि जगणार आहात त्याच्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? काय भावना, चांगल्याच भावना आहे, काहीतरी करावं आयुष्यात. बरोबर आहे. पण पुढे फ्युचर प्लॅन्स काय? म्हणजे मला आता असं वाटतं की तुमचं इच्छा आहे. 80 वर्षाचं इच्छा आहे की एक एक्झिबिशन शेवटलं तरी करावं, पाहू आता काय होतं. सहस्र चंद्रदर्शनाच्या निमित्ताने. मला माहितीये की कलाकार जगाला खूप काही देत असतात. तुम्ही आजपर्यंत भरभरून दिलेलं आहे सगळ्या कला रसिकांना. तरी सुद्धा आम्ही परत हेच म्हणतो की तुम्ही तुमच्या 80व्या वर्षी एखादं छानसं प्रदर्शन आम्हाला बघायला मिळेल का? आणि तसं ते मिळू दे. आणि मला तुम्हाला शुभेच्छा देताना बोरकरांच्या शब्दात द्याव्याशा वाटतात, बाबू बोरकरांच्या. शतशरदांचे सुभग चांदणे उजळो वाटेवर, लाभो संसारातील सारे सुखदायी सुंदर. तुम्ही आज वेळ काढलात, आम्हाला सगळ्यांना वेळ दिलात त्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानते. धन्यवाद. सगळ्यांना आशीर्वाद.